Namaskar. Good evening to everybody. I welcome Advocate Amol Patait sir on behalf of Jana Adalat. I also welcome all participants who have joined here. The participants who have joined here from 2-3 districts also, I also welcome to them. Without taking much time, I would like to turn for introduction part, and therefore I would like to call upon Advocate Sujata Sadhu Madam to please introduce our today's guest, today's speaker. Madam, please, Madam Sujata Madam. Thank you, Sagar sir. Hello everyone. Now as we start today's 37th online lecture session organized by Jana Adalat, I would like to take the honor of welcoming our today's speaker, Advocate Shri Amol Patait sir from Pune. May I please introduce to all the very renowned advocate Shri Amol Patait sir. Sir's educational qualification is BSc LLB. In the year 1996, Sir enrolled as an advocate with the Bar Council of Maharashtra and Goa and started his practice under the guidance of his father, that is Advocate Shri S.R. Patait sir. Amol Patait sir is advocate on record for PMC since the year 1998. He is practicing at Shivaji Nagar, Khed, Akurdi Corporation Court and PMC Court mainly. On behalf of Jana Adalat team, I heartily welcome Advocate Patait sir and request sir to guide all on the topic of application of provisions on the Maharashtra Municipal Corporation Act 1949 to civil proceedings. Over to sir. Please start with the session. Thank you, sir. Good afternoon, my learned friends. माझ्या वकील बंधू भगिनींनो, MMC ऍक्ट हा 1949 साली अस्तित्वात आला आणि हा ऍक्ट आता हल्ली मुंबई सोडून सगळ्या महाराष्ट्राला लागू आहे. हा ऍक्ट 243Q कॉन्स्टिट्यूशनच्या या आर्टिकल नुसार अस्तित्वात आलाय आणि जेव्हा अस्तित्वात आला किंवा त्याच्यानंतरही कलम 3 प्रमाणे या सगळ्या कॉर्पोरेशनचं गठन डीम टू हॅव बीन कॉन्स्टिट्यूटेड अशा स्वरूपाचं झालं. थोडक्यात कलम 3 MMC ऍक्ट हे अत्यंत महत्वाचं आहे. MMC ऍक्टच्या कलम 4 प्रमाणे आपल्याला बेसिक कॉर्पोरेशन म्हणजे काय, या कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी कशा स्वरूपाची करायची हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये कॉर्पोरेशन, स्टँडिंग कमिटी, वॉर्ड कमिटी, मेयर आणि म्युनिसिपल कमिशनर ह्या मुख्य म्युनिसिपल अथॉरिटीज आहेत. मी परत सांगतो, कॉर्पोरेशन, स्टँडिंग कमिटी, वॉर्ड कमिटीज, मेयर आणि म्युनिसिपल कमिशनर या म्युनिसिपल अथॉरिटीज आहेत. त्यांच्यावर या कायद्याची तरतुदीची अंमलबजावणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. एखाद दुसऱ्या कॉर्पोरेशननी जर ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग अस्तित्वात आणलं असेल तर ट्रान्सपोर्ट कमिटी आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजरला सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी आता ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग नाहीये. तिथे PMPML ही एक स्टॅच्युटरी बॉडी अस्तित्वात आलेली असल्यामुळे ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजर या गोष्टी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अस्तित्वात नाहीयेत. कलम 5 जर आपण पाहिलं तर कलम 5 प्रमाणे कॉर्पोरेशन म्हणजे काय हे ते डिफाईन करून दिलेलं आहे. कलम 4 मध्ये कॉर्पोरेशनवर कायद्याची अंमलबजावणी करायचं बंधन आहे आणि कलम 5 मध्ये कॉर्पोरेशन म्हणजे काय हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण जनरली पुणे कॉर्पोरेशन, सोलापूर कॉर्पोरेशन अशा स्वरूपाच्या कॉर्पोरेशन बोलीभाषेत म्हणतो, पण कायद्यात तसं नाव नाहीये. कायद्यात म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ पुणे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ अहमदनगर अशा स्वरूपाचं नाव कंटेम्प्लेटेड केलेलं आहे सेक्शन 5 मध्ये. आणि ह्या सेक्शन 5 मध्ये प्रिसाइजली असं नमूद केलेलं आहे की ही कॉर्पोरेशन ही एक बॉडी कॉर्पोरेट झालेली आहे. It's a body corporate capable of suing and being sued in its own name. It is having perpetual seal and succession. म्हणजे कॉर्पोरेशन विरुद्धही आपला दावा करता येतो आणि कॉर्पोरेशनला सुद्धा दावा करता येतो. कॉर्पोरेशनच्या स्वतःच्या नावाने म्हणजे पुणे कॉर्पोरेशनला, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनला, अहमदनगर कॉर्पोरेशनला सुद्धा अशा पद्धतीने दावे करता येतात. कॉर्पोरेशनचं कुठल्याही टेन्युअर हे 5 वर्षाचं आहे फ्रॉम द डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग. पहिली मीटिंग कॉर्पोरेशनची झाली
तोपर्यंत त्या तारखेपर्यंत कॉर्पोरेशनचं अस्तित्व असतं, त्याच्या आधी दुसरी कॉर्पोरेशन अस्तित्वात यावी लागते, काही इलेक्शन व्हावं लागतं, आणि हे दिलेलं आहे सेक्शन 6 मध्ये. अशा स्वरूपाची कॉर्पोरेशनची ढोबळ रचना 3, 4, 5, 6 मध्ये दिलेली आहे. त्याची जनरल माहिती मी आपल्याला सांगितली. या कलम 4, 5, 6चं अत्यंत महत्वाचं लिटिगेशन करताना, सिव्हिल लिटिगेशन करताना अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त होतं. कारण सिव्हिल लिटिगेशन कुठली प्राप्त होतात? बरीच होतात. म्युनिसिपल अपील आहेत, रेफरन्सेस आहेत, इलेक्शन पिटिशन्स आहेत, सूट्स आहेत. मग प्रत्येक ठिकाणी कॉर्पोरेशनला पक्ष करायचं असेल तर काय स्वरूपाचं काम करायचं, तर सेक्शन 4, 5, 6 बघायचं आणि मग पक्ष करायचे. हे साधं सिंपल त्यात लॉजिक दिलेलं आहे. आता आपण सिव्हिल लिटिगेशनकडे जर वळलो तर आपल्याला पहिल्यांदा डील करावं लागेल ते म्युनिसिपल अपील. आपण जेव्हा कोर्टात पाऊल ठेवतो तेव्हा जनरली आपल्याला म्युनिसिपल अपील म्हणजे काय हे माहितच नसतं, कारण आपल्याला लॉ कॉलेजमध्ये कॉर्पोरेशन ऍक्ट किंवा म्युनिसिपालिटीज ऍक्ट, ग्रामपंचायत ऍक्ट, झेडपीज ऍक्ट, जिल्हा परिषद ऍक्ट हे आपल्याला कोणी सांगितलेलंच नसतं. आपण कायदा वाचायचा कसा याच्याविषयी आपल्याला त्याच्याविषयी माहिती दिलेली नसते. त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये आल्यावरच या कायद्याचं आपल्याला नियोजन लावून अभ्यास करावा लागतो. मग कोर्टात आल्यावरच मग आपल्याला यातल्या लिटिगेशन विषयी कल्पना यायला लागते. त्यातलं पहिलं लिटिगेशन म्हणजे म्युनिसिपल अपील. म्युनिसिपल अपील जर पाहायला गेलं तर पर्टिक्युलरली पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी अत्यंत वेगळी पोझिशन आहे. जिओग्राफिकल एरिया त्याचा अत्यंत महत्वाचा आहे. मुळा नदी ही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराची हद्द ही समजली जाते. आणि कलम 229 जर आपण विचार घेतला तर त्यात जजची व्याख्या दिलेली आहे आणि त्या जजच्या व्याख्येनुसार पुणे कॉर्पोरेशनचं म्युनिसिपल अपील हे आपल्याला स्मॉल कॉज कोर्टात दाखल करावं लागतं आणि पिंपरी चिंचवडचं हे म्युनिसिपल अपील सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे जावं लागतं. आता याच्यातही बराच वाद झाला की हे पर्सोना डेसिग्नाटा आहे का, जे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन प्रिन्सिपल कोर्टातच जायला पाहिजेत का, प्रिन्सिपल स्मॉल कॉज कोर्टातच जायला पाहिजेत का, याचा अत्यंत वाद हा पूर्वी, कारण 20-1 वर्षापूर्वी पुण्यातच निर्माण झाला. कारण असाइनमेंट प्रिन्सिपल कोर्टाने त्यांच्या ऍडिशनल कडे म्हणजे फर्स्ट स्मॉल कॉज, सेकंड स्मॉल कॉज कडे केली आणि ही ऍक्ट चॅलेंज झाली. मग तेव्हाच्या न्यायाधीशांनी ही बारला ओपन प्रश्न करून त्याच्यावर जजमेंट दिलं आणि मग ते हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने त्यात निकाल दिला 1998 टू MHLJ 750. जस्टिस जहागीरदारांचा तो निकाल आहे आणि त्याच्यानुसार सिव्हिल जज सिनियर जे ऍडिशनल आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, तसंच सिव्हिल जज सेकंड, फोर्थ, थर्ड, सिक्स या सगळ्यांना म्युनिसिपल अपील ट्राय करायचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजे चालतात कुठे म्युनिसिपल अपील, तर सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे आणि स्मॉल कॉज कोर्टात ही म्युनिसिपल अपील चालतात. जेव्हा आम्ही इनिशियली प्रॅक्टिकली कोर्टात एंट्री केली तेव्हा स्मॉल कॉज कोर्टामध्ये वेगळा क्लार्क होता आणि म्युनिसिपल अपीलाचा बोर्ड केला गेला असा. हल्ली तसं होत नाही, हल्ली एकच बोर्ड केला जातो, त्यात म्युनिसिपल अपील लिखाणकाम केलेलं असतं. आता म्युनिसिपल अपील जर पाहायचं आपल्याला झालं तर आपल्याला कलम 2.5 आणि कलम 2.30 ही बघावी लागतील. 2.5 म्हणजे काय, तर बिल्डिंगची व्याख्या आहे. बिल्डिंगची व्याख्या ही सर्वसमावेशक आहे. म्हणजे कुठलीही बिल्डिंग RCC असो, रोड बेरिंग असो, कच्चं बांधकाम असो, पत्र्याचं बांधकाम असो, गोठा तबेला असो, साधा पाया असो, तर ते बिल्डिंगच्या व्याख्यात आहे. इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. तसंच ही लँडची व्याख्या 2.30 मध्ये दिलेली आहे आणि या 2.30 कलम 2चा सबसेक्शन 30 मध्ये दिली आहे. आणि त्यात जी बिल्डिंग म्हणजे मुळात ज्या भुई जी म्हणतात, इमारतीची खालची भुई जी बिल्डेबल आहे, जी बिल्ड करता येते अशा स्वरूपाच्या सर्व व्याख्या, म्हणजे त्यात जी अर्थला फासन केलेली आहे ती सुद्धा, अशा सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड होतील अशी सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह डेफिनेशन 2.30 मध्ये दिलेली आहे. आणि 2.49 मध्ये प्रॉपर्टी टॅक्स डिफाईन केलेला आहे. म्हणजे एनी टॅक्स लेव्हिड अपॉन द बिल्डिंग अँड द टॅक्सेस आर कॉल्ड ॲज प्रॉपर्टी टॅक्स इज डिफाईन्ड इन 2.49. म्हणजे म्युनिसिपल अपील जर मला करायचं असेल तर मला आधी 2.5 बघावं लागेल, 2.30 बघावं लागेल, 2.49 बघावं लागेल, ज्युरिडिक्शनसाठी 2.29 बघावं लागेल आणि मग मला म्युनिसिपल अपील करता येईल. म्युनिसिपल अपील करायची पोझिशन एकदम साधी आहे. म्युनिसिपल अपील करताना 10 रुपयाचा स्टॅम्प लागतो, जास्ती स्टॅम्पही लागत नाही त्याला. आणि कलम काय, म्युनिसिपल अपील 406 कलमाप्रमाणे दाखल केलं जातं. त्याला लिमिटेशन आहे 15 दिवसाचा.
जेव्हा कॉर्पोरेशन तुम्हाला डिमांड करते, कॉज ऑफ ऍक्शन जेव्हा निर्माण होते, तेव्हा ती कॉज ऑफ ऍक्शन पासून 15 दिवसात म्युनिसिपल अपील आपल्याला दाखल करावं लागतं. आणि कॉज ऑफ ऍक्शनची व्याख्या ही कलम 407 दिलेली आहे. त्यात काय म्हटलेलं आहे की कॉर्पोरेशननी यदा कदाचित रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन केली, कॉर्पोरेशननी तुमची तक्रार खारिज केली, कॉर्पोरेशननी तुमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्सची डिमांड विविध प्रकारे अटॅचमेंट नोटीसद्वारे, डिमांड नोटीस, नुसत्या डिमांड लेटरमध्ये, बिलानुसार दाखल केली असेल, तर आपल्याला म्युनिसिपल अपील दाखल करता येतं 15 दिवसात. ही कॉज ऑफ ऍक्शनचा 407 कलम त्यांनी केलेला आहे. आणि 435 कलमामध्ये लिमिटेशन विषयी त्यांनी दिलेलं आहे. आता लिमिटेशन त्यांनी स्पेसिफिकली 5 सेक्शन हा लागू केलेला आहे लिमिटेशन ऍक्टचा. त्याचप्रमाणे 12 आणि 14 आहे ही कलमं लिमिटेशन ऍक्टची एक्सटेन्शन ऑफ लिमिटेशनची जी कलमं आहेत ती पण त्यांनी लागू केलेली आहेत. म्हणजे आपल्याला एखाद दुसऱ्या माणसाला जर उशीर झाला असेल म्युनिसिपल अपील दाखल करायला, तर सफिशियंट कॉज दाखवून आपल्याला उशिरा माफीचा अर्ज देऊन म्युनिसिपल अपील आपल्याला रेकॉर्डवर घेता येईल. किंवा एक्सटेन्शन लिमिटेशन झालं असेल कुठल्याही कारणास्तव, तर त्याही आपल्याला घेऊन लिमिटेशन दाखल करता येईल. मग अशा सिच्युएशन मध्ये म्युनिसिपल अपील कधी दाखल करायचं, तर एखाद दुसऱ्या कॉर्पोरेशननी टॅक्स आपल्याला चार्ज केला, इम्पोज केला, प्रॉपर्टी टॅक्स हा डिटरमाइन केला, तर आपल्याला म्युनिसिपल अपील दाखल करावं लागतं. आणि म्युनिसिपल अपील दाखल करताना आपल्याला बेसिकली, आता माझं म्युनिसिपल अपील तयार आहे, मी घेऊन गेलो तर दाखल करून घेतील, ते आपल्याला कोर्टातही पाठवतील, पण म्युनिसिपल अपील हिअरिंगलाच घेणार नाहीत. याचं कारण 406(2)E हे कलम आहे. त्या कलमाप्रमाणे जे डिस्प्युटेड टॅक्स जो आहे, तो डिस्प्युटेड टॅक्स हा आपल्याला कमिशनरकडे हा भरावा लागतो. आणि जर खूप वाद असेल तर कोर्ट स्वतःकडे भरून घेतं. मग कॉर्पोरेशनला विथ कंडिशन ते विथड्रॉ करता येतं. म्हणजे 406(2)E हे कलम हे महत्वाचं आहे. डिस्प्युटेड टॅक्स हा भरल्याशिवाय म्युनिसिपल अपीलाचं हिअरिंगच होत नाही, आणि अत्यंत महत्वाची कंडिशन आहे. या म्युनिसिपल अपीलात तोंडी पुरावा होतो, लेखी पुरावा होतो, आर्ग्युमेंट्स होतात आणि त्याचा निकाल केला जातो. म्हणजे ट्रायल सारखी ही रेग्युलर पोझिशन आहे. निकाल दिल्यावर मग काय, निकाल दिल्यावर 411 कलमाप्रमाणे डिस्ट्रिक्ट कोर्टातच अपील आपल्याला करता येतं. आणि त्याला 10 रुपयाचा स्टॅम्प आहे, कारण खाली आपण म्युनिसिपल 10 रुपयाचा स्टॅम्प लावलेला असतो. म्हणजे ते RNP कॉल करून पेपर बुक घेऊन आर्ग्युमेंट होऊन तिथे अपीलाचा निकाल होतो. आणि अशा पद्धतीने अपीलाचाही निकाल होऊन तिथे त्याला फुल स्टॉप मिळू शकतो डिस्ट्रिक्ट कोर्टात. परत या सिव्हिल अपीलाला डिस्ट्रिक्ट कोर्टाचा सुद्धा कलम 5, 12, 14 लागू केलाय लिमिटेशन ऍक्टचं. मग तिथेही लिमिटेड आपल्याला सफिशियंट कॉज दाखवते, तर आपण उशिरा माफीचा अर्ज देऊन आपल्याला त्या ठिकाणी अपील फैलावर घेता येतं. आता या 400 जर निकाल 411 खालचा झाला, 406चा म्युनिसिपल अपीलाचा निकाल झाला, 411 खालचा सिव्हिल अपीलाचा निकाल झाला, आणि तो मला पटला नाही, कॉर्पोरेशनला पटला नाही, नागरिकालाही पटला नाही, कॉर्पोरेशनला पटला नाही, मग आपल्याला हायकोर्टात रिट किंवा रिव्हिजन किंवा तत्सम स्वरूपाचं कुठलंही लिटिगेशन करून तिथे आपल्याला दाखल करता येतं. ह्या सिव्हिल अपीलाचा निकाल, म्युनिसिपल अपीलाचा निकाल, हायकोर्टाचा निकाल जो काही होईल, तो कलम 436 प्रमाणे दरखास्त देऊन आपल्याला एक्झिक्यूटही करता येतो. म्हणजे कंप्लीट मेकॅनिझम ही आपल्याला प्रिसाइजली ह्या कायद्यात तयार केली गेलेली आहे. याला CPC सारखीच काही तरतुदी लागू राहणार, पण रेग्युलरी आपण धुलाबाईच्या केसचं लक्षात घेतली 1969, 78 AR 1969, 78 ही जर केसला आपण लक्षात घेतली, तर पर्टिक्युलरली पॅरा नंबर 33 त्यातलं परिषद क्रमांक 1 जर आपण पर्टिक्युलरली लक्षात घेतला, तर कंप्लीट मेकॅनिझम जर यदा कदाचित तयार झालं असेल, तर त्या मेकॅनिझमला तिथे फुल स्टॉप फायनॅलिटी दिली गेलेली असेल, तर आपल्याला सिव्हिल सूट करता येणार नाही. अशा स्वरूपाची तरतूद धुलाबाईमध्ये दिलेली आहे. म्हणजे एखाद दुसऱ्या कॉर्पोरेशननी वैध कायदेशीर कारवाई केली असेल, तर म्युनिसिपल अपील आपण करायचं असेल, तर त्याला फायनॅलिटी दिलेली आहे, तिथे आपल्याला व्यवस्थित निकाल मिळतो. आणि ही कम्पॅरेटिव्हली फास्ट रेमेडी आहे. कारण बिलिंग सायकलच्या आधीच, म्हणजे बिलिंग सायकल कधी असते, 1 एप्रिल ते पुढच्या वर्षाच्या 31 मार्च, त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनची 2 बिलं येतात. ऑक्टोबरचं बिल येतं आणि एप्रिलचं बिल येतं. या दोन्ही बिलिंग सायकलच्या आत आपल्याला हायकोर्ट स्मॉल कॉजला किंवा सिव्हिल जजला रिक्वेस्ट करून आपल्याला या पर्टिक्युलरली प्रोसिडिंगचा निकाल करून घेणं अपेक्षित असतं. आणि आपण विनंती केली तर कोर्टही ऐकून याचा निकाल पर्टिक्युलरली लावून देतं. आता राहिला म्युनिसिपल अपील ड्राफ्ट करायचं म्हणजे काय करायचं. आपला रेग्युलर जो अपील मेमोचा ड्राफ्ट असतो तसाच हा ड्राफ्ट असतो.
पण त्याच्यामध्ये आपण खालच्या ज्युनियर डिव्हिजन निकाल जेव्हा आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात जेव्हा आपण चॅलेंज करतो तेव्हा फॅक्ट्स लिहित बसत नाही फार, डायरेक्टली आपण ग्राउंड्स कडे येतो. पण म्युन्सिपल अपिलामध्ये इथे थोडंसं डेव्हिएशन आहे. तिथे जर आपण एखाद दुसरी रेटेबल व्हॅल्यू चॅलेंज करत असू, कॉर्पोरेशनची डिमांड चॅलेंज करत असू, तर ती रेटेबल व्हॅल्यू आणि ती डिमांड का अस्तित्वात येईल याचं थोडीशी बॅकग्राऊंड आपल्याला म्युन्सिपल आपल्याला द्यावी लागते, थोडक्यात फॅक्ट्स द्यावे लागतात. या फॅक्ट्स आपल्याला पहिल्या परिच्छेदात द्याव्या लागतात आणि त्या फॅक्ट्स या प्रत्येक केस टू केस या व्हेरी असतात. आणि त्याच्यानंतर येतात ग्राउंड्स. त्या ग्राउंड्समध्ये मग आपण काय लिहायचं, त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला तांत्रिक मुद्दे तर लिहावे लागतीलच. आणि मग दुसरी गोष्ट आपल्याला त्यातले जे मुद्दे कायद्याचे अस्तित्वात आहेत ते लिहावे लागतील. तांत्रिक मुद्दे घ्यायचे असेल तर आपण काय करणार, तर पीपीएमसी ऍक्ट मध्ये शेड्यूल्स आहेत आणि या शेड्यूलचे खूप चॅप्टर्स आहेत. त्यातला 8वा चॅप्टर टॅक्सेशन रूल जो आहे तो रूल आपल्याला बघावा लागेल. त्यातील प्रिसाइजली रूल 1 ते रूल रफली 42 पर्यंत हे आपल्याला बघून त्याच्यानुसार आपल्याला ड्राफ्ट करावं लागेल. या सगळ्या नियम आत्ता असं एका लेक्चरमध्ये सांगणं फार मुश्किल आहे तासाच्या, पण त्यातला सम सबस्टन्स काय की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे व्हायोलेट होता कामा नये. त्याचप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे. अशा स्वरूपाचं आता एका दुसऱ्या सिटीजनला कॉर्पोरेशन न ऐकताच रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे, टॅक्स इम्पोज केलेला आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस व्हायोलेट झालेले आहेत. अशा स्वरूपाच्या तांत्रिक बाबी आहेत. या तांत्रिक बाबी तिथे आपल्याला प्रिसाइजली या तिथे लिहाव्या लागतील ग्राउंडमध्ये. त्याचप्रमाणे जर एखाद्या दुसऱ्या कॉर्पोरेशननी जर रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लावला असेल, त्या मुद्द्याला मी नंतर येतोच रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टच्या, तर तोही मुद्दा इथे उल्लेखित करावा लागेल. आता रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन करायची म्हणजे काय करायचं, काय केलेलं असतं मुळात, ते साधं सिंपल त्यात प्रोसिजर कॉन्टेम्प्लेटेड आहे टॅक्सेशन रूल्स मध्ये. मी जर नागरिक आहे, मी एखाद दुसरी कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये बिल्डिंग उभा केली, तर कॉर्पोरेशनला पहिल्यांदा 8.5 प्रमाणे रूल 5 प्रमाणे नोटीस द्यायची. मग कॉर्पोरेशन जागेवरून सर्व्हे करतं, काही कागदपत्र मागतात कलम रूल 8 प्रमाणे. जर कदाचित मी कागद दिली उत्तम झालं, मी कागद नाही दिली तर मला म्युन्सिपल अपील दाखल करता येत नाही. त्याला 8(3) बाधा येते आणि म्युन्सिपल अपील दाखल करायला प्रिक्लुडेड आहे आणि त्याला जजमेंट डायरेक्ट या मुंबई हायकोर्टाचंच आहे 1974 MHL 146. जर कॉर्पोरेशननी नियम 8 प्रमाणेचं कागदपत्र रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी जर मागितली असतील आणि नागरिकांनी प्रोव्हाइड केली नाहीत आणि कॉर्पोरेशन त्यांच्या सोर्सेसकडनं ती माहिती मिळवून जर रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन करून करयोग्य मूल्य काढून कर आकारणी केली असेल तर म्युन्सिपल अपील करता येणार नाही. आणि ही इज टेकिंग बेनिफिट ऑफ हिज ओन रॉंग. हे प्रिन्सिपल जे आहे ते या रूल 8 मध्ये इम्बॉडेड केलेलं आहे. मग हा अशा पद्धतीने कागदपत्र जर कॉर्पोरेशननी मिळवली किंवा कॉर्पोरेशनला नागरिकांनी आणून दिली किंवा कॉर्पोरेशनने माहिती मिळवली, त्याच्यानंतर काय होतं तर मग 15/2/21/2 नोटीस दिली जाते. या 15/2/21/2 नोटीस, स्पेशल नोटीस म्हणजे काय, तर आम्ही अशा स्वरूपाची कर आकारणी करत आहोत. तुमचं 100 स्क्वेअर फूटचा बांधकाम आहे, आमच्या दृष्टिकोनातनं रुपया भाडं आहे, तर आम्ही त्याचं वार्षिक भाडं म्हणून 1200 रुपये लावतो. त्यातलं त्या कलम रूल 7 प्रमाणे 10% मेंटेनन्स डिडक्ट करून तुमचं करयोग्य मूल्य 1080 तयार होतंय. तर हे 1080 हा आमचा करायचा प्रस्ताव आहे. तर तुझं काही म्हणणं असेल तर आम्हाला दे, तुझं काही ऑब्जेक्शन असेल हक्क असेल तर मला दे. अशा स्वरूपाची स्पष्ट त्यात सूचना नागरिकाला कॉर्पोरेशननी केलेल्या असतात. मग अशा स्वरूपाची नोटीस मिळाली की नागरिकांनी तातडीने तिथे हरकत घेणं अपेक्षित असतं. त्याला करयोग्य मूल्य मान्य नसेल तर, आणि त्या पद्धतीने करयोग्य मूल्य हरकत नोंदवल्यावर मग कॉर्पोरेशन तुम्हाला सुनावणीला बोलवतं, सुनावणीचा कॉल देतं, सुनावणी लेटर्स देतं. मग नागरिकांनी कॉर्पोरेशनकडे हजर राहायचं असतं, त्यांचा तिथे जबाब नोंदवला जातो, तिथं युक्तिवाद होतो आणि मग रेटेबल व्हॅल्यूचं डिटर्मिनेशन होतं, असेसमेंट ऑर्डर पारित होते. नागरिकाची तक्रार हरकत जी आहे ही मंजूर होते, नामंजूर होते किंवा अंशतः मंजूर होते. मंजूर झाली तर म्युन्सिपल अपील व्हायचं कारणच नाही. नामंजूर झाली 100% म्युन्सिपल अपील, अंशतः मंजूर झाली तरी 100% म्युन्सिपल अपील होईल. मग अशा प्रकारे ही कॉर्पोरेशनची खालची बाब, कॉर्पोरेशनकडे होणारी ही बाब, असिस्टंट कलेक्टरकडे, कमिशनरकडे होणारी बाब ही जी आहे, ह्या बाबीची आपल्याला सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. याचा कॉर्पोरेशनकडनं माहितीच्या अधिकारात किंवा सर्टिफाईड कॉप्या काढून रीतसर त्याचा अभ्यास करून ती ग्राउंड्स म्युन्सिपल अपीलाच्या एक्झिबिट 1 मध्ये अपील मेमोमध्ये नमूद करणं भाग आहे. अशा स्वरूपाचं हे आपल्याला ड्राफ्टिंग करावं लागेल. मग आता रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन करताना यार्डस्टिक्स काय आहेत, तर स्टँडर्ड रेंट ही यार्डस्टिक मुख्य आहे.
स्टँडर्ड रेंट हा MMC ऍक्ट मध्ये डिटरमाइन केलेलाच नाहीये. मग आपल्याला रेंट कंट्रोल ऍक्टच बघावं लागेल. मग रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये ज्या स्टँडर्ड रेंटच्या गोष्टी आहेत त्या स्टँडर्ड रेंटच्या गोष्टी इथे बघावं लागतं आणि त्याला ट्रक लोड ऑफ केस लॉज आहेत की स्टँडर्ड रेंट पर्यंतच कॉर्पोरेशनला कर आकारणी करता येते, त्याच्यावर कर आकारणी करता येत नाही. अशा प्रकारे जर कर आकारणी केली गेली तर मग ती बेकायदेशीर होईल. त्यामुळे स्टँडर्ड रेंट काय आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. मग स्टँडर्ड रेंट हे साबित करावं लागेल. म्हणजे मी ड्राफ्टिंग करून साबितीकरणाकडे येतोय. ड्राफ्टिंग करताना आपल्याला फक्त स्टँडर्ड रेंट काय आहे एवढं आपल्याला प्लीड करावं लागेल. मग एखादा दुसरा पॉश सॅलिसबरी पार्क सारखा पॉश एरिया घेतला, PCMC मधला निगडी सारखा पॉश एरिया घेतला, कोरेगाव पार्क सारखा पॉश एरिया घेतला तर तिकडचं स्टँडर्ड रेंट आहे हे 100% जास्ती आहे. पण पर्वती पायथा झोपडपट्टी घेतली, वडारवाडी झोपडपट्टी घेतली, कॉर्पोरेशनची भाटनगर PCMC मधली भाटनगर झोपडपट्टी घेतली तर अशा ठिकाणचं रेटेबल व्हॅल्यू जे आहे हे रेटेबल व्हॅल्यू हे 100% स्टँडर्ड रेंट हे 100% कमी असतं. म्हणजे एका पॉश एरियातलं स्टँडर्ड रेंट आणि झोपडपट्टीतलं स्टँडर्ड रेंट याच्यामध्ये 100% तफावत असते. त्यामुळे स्टँडर्ड रेंटला आपल्याला बेसिक काय आहे हे कॉर्पोरेशनलाही पुरावा द्यावा लागतो आणि त्याचप्रमाणे तसं आपल्याला कोर्टातही पुरावा द्यावा लागतो. म्हणजे स्टँडर्ड रेट काय आहे हे पहिल्यांदा एक्झिबिट 1 मध्ये लिहावं लागेल की आमच्या दृष्टिकोनातून 50 पैसे प्रति स्क्वेअर फूट आहे, रुपये आहे, 5 रुपये, 10 रुपये, हे कमर्शियल वापराची आहे, इंडस्ट्रियल वापराची आहे, ही रेसिडेन्शियल वापराची आहे, आमच्या दृष्टीने हे स्टँडर्ड रेट आहे. म्हणजे एक्झिबिट 1 जेव्हा आपण प्लीड करतो तेव्हा तांत्रिक बाबी, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आणि त्याचप्रमाणे आपल्याला स्टँडर्ड रेंटचं प्लीडिंग द्यावं लागतं. मग आता राहिला साबितीकरणाचा इश्यू. मग साबित करताना आपण काय साबित करणार तर आपल्याला साबित करताना स्टँडर्ड रेंट साबित करावं लागेल. मग स्टँडर्ड रेंट साबित करताना आपण काय करतो तो रेंट कंट्रोल ऍक्टच्या आपण ज्या कलमाखाली ऍप्लिकेशन करतो त्या कलमाप्रमाणेच तशीच प्रोसिजर इथे आपल्याला करावी लागते. म्हणजे बेसिक फर्स्ट लेटिंग व्हॅल्यू काय असेल ते साबित करायची किंवा त्या लँडलॉर्डला तपासायचं आणि त्या लँडलॉर्डद्वारे आपल्याला स्टँडर्ड रेंट साबित करून घ्यायचं, ऍडजॉइनिंग ओनरला साबित करून घ्यायचं, एखाद दुसरी लिव्हर लायसन्स अग्रीमेंट मिळालं ते साबित करायचं, लीज डीड असेल तर ते साबित करायचं किंवा बेस्ट वे स्टँडर्ड रेंटसाठी जर आपल्याला व्हॅल्युअर तपासता आला आणि व्हॅल्युअरद्वारे जर आपल्याला स्टँडर्ड रेंट साबित करता आलं तर ते स्टँडर्ड रेंट साबित करावं लागतं. बरेच वेळा इंडस्ट्रीज असतात, बरेच वेळा मोबाईलचे टॉवर्स असतात, मग ते कसे साबित करायचं, त्याचे लीज डीड असतातच पण ते कन्स्ट्रक्शनचं कसं साबित करायचं, नेसेसरी टू एक्झामिन व्हॅल्युअर इन सच टाइप ऑफ रिस्पेक्ट. आणि इथे आपल्याला मोबाईल टॉवरचं स्टँडर्ड रेंट काढणार कसं आपण, मग इथे एक्सपर्ट लागेल. तो एक्सपर्ट म्हणजे आपल्याला कॉर्पोरेशनच्या सिव्हिल जजकडे किंवा सिनियर जज स्मॉल कॉज जजकडे आपल्याला व्हॅल्युअर तपासून स्टँडर्ड रेट साबित करावं लागतं. मग स्टँडर्ड रेट साबित केलं की त्याच्या पर्सेंटेज मध्ये मग रेटेबल व्हॅल्यू डिटरमाइन करता येईल. 8% घ्या, 5% घ्या, 2% घ्या. मग हे टक्के किती घ्यायचं हे सुद्धा व्हॅल्यूवर आपल्याला सांगता येईल. म्हणजे स्टँडर्ड रेट साबित करायला खुद्द मालक, त्याचा ऍडजॉइनिंग ओनर आणि व्हॅल्यूअर हे तपासता करता येईल. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय तर प्रॉपर्टीज, एनी ऍडजॉइनिंग प्रॉपर्टीची प्रॉपर्टी टॅक्स रिसीट, लीज डीड, लिव्हन्स अग्रीमेंट, एक्सपर्ट्स ओपिनियन हे आपल्याला दाखल करून आपल्याला ते स्टँडर्ड रेंट हे साबित करावं लागेल. कॉर्पोरेशन काय करतं, कॉर्पोरेशनने एक चार्टच केलेला आहे, त्याहून त्यांनी डिपार्टमेंटनं त्यांनी चार्ट केलेला आहे. त्या चार्टनुसार त्यांनी एक एरियाचे डिटरमाइन, जसं रेकनरमध्ये एरिया डिटरमाइन केलेले आहेत गव्हर्नमेंट स्टॅम्प ड्युटीसाठी, तसंच त्यांनी ते स्टँडर्ड रेंटचे डिटरमाइन केलेले आहेत. आणि सरसकट सर घोडे 12% ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी सरसकट स्टँडर्ड रेंट डिटरमाइन केला आहे. मग आता स्टँडर्ड रेंट डिटरमाइन करायचं असेल तर कोर्टाची, शिवाजी कोर्टाची जर पोझिशन आपण लक्षात घेतली तर एका साईडला कामगार पुतळा झोपडपट्टी वसाहत आहे, दुसऱ्याला ठोबे पार्कसाठी पॉश वसाहत आहे. मग आपल्याला साबित करताना ही बाब लोकॅलिटीची बाब साबित करावी लागेल. मग लोकॅलिटी कुठली लोकॅलिटी आहे, त्याच्यामध्ये काय स्वरूपाच्या सुविधा आहेत, रस्ता, लाईट, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी, हॉस्पिटल, गार्डन ह्या सगळ्या जवळ आहेत, मग स्टँडर्ड रेंट जास्त. झोपडपट्टी असेल कमी आहे, चाळ वसाहत असेल कमी आहे. मग अशा स्वरूपाचं आपल्याला स्टँडर्ड रेंटचं उहापोह करावं लागतं. त्यालाही प्रचंड जजमेंट्स आहेत. मुख्य जजमेंट त्यातलं बेसिक लोकेशनचं जजमेंट जे आहे ते 2002-3 MSL 215 हे जजमेंट आहे. आणि ह्या जजमेंटमध्ये लोकॅलिटी आणि त्यातल्या सुविधा हे साबित कराव्या लागतात. म्हणजे आपल्याला स्टँडर्ड रेंट कपल्ड विथ लोकॅलिटीज आणि त्यातल्या सुविधा साबित करणं अपेक्षित आहे. मग तांत्रिक बाबी कशा साबित करणार, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉर्पोरेशनकडे सर्टिफाईड कॉप्या करायच्या आणि कोर्टात दाखल करून टाकायच्या. ते पब्लिक सर्व्हंटनीच डिस्चार्ज ऑफ पब्लिक ड्युटीज दाखल तयार झालेली कागद असल्यामुळे कोर्ट स्ट्रेट वे त्याला एक्झिबिट देऊन टाकतं. सर्टिफाईड कॉपी असायला पाहिजे फक्त. मग सर्टिफाईड कॉपी असेल, एक्झिबिट झालं की तुमचा पुरावाच संपला.
साबित करायला म्युन्सिपल आपल्याला विशेष काहीच लागत नाही. सिंपल प्रोसिडिंग आहे, यिल्डिंग प्रोसिडिंग आहे, व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यिल्डिंग प्रोसिडिंग आहे आणि फास्ट प्रोसिडिंग आहे. मग अशा स्वरूपाचं या म्युन्सिपल अपिलाचं कामकाज होतं आणि अशा स्वरूपाचा हा म्युन्सिपल अपिलामध्ये हा पुरावा दिला गेला जातो आणि हा पुरावा देऊन मग म्युन्सिपल अपिलाचा आपल्याला निकाल आपल्या बाजूने मिळवता येतो. आणि मग अशा पद्धतीचं म्युन्सिपल अपिलाची कारवाई ही स्मॉल कॉज किंवा सिव्हिल कोर्टात होते. मग अपील बीपीला मग सांगितल्याप्रमाणे होत राहतात. ते मुख्य म्हणजे अपिलाचा पॉईंट स्टँडर्ड रेंट काय आहे हा अशा स्वरूपाचा होतो. हे झालं म्युन्सिपल अपील. मग आता आपण येतो दाव्याकडे. पण दावा करण्याच्या आधी आपल्याला मला कॉर्पोरेशनचा दावा करायचा आहे. माझ्याकडे क्लायंट आलाय आणि कॉर्पोरेशन विरुद्ध दावा करा म्हणतोय. मग दावा मी उठून डायरेक्टली दावा दाखल करून टाकायचा का? त्याचं उत्तर नाहीये. आपल्याला दावा दाखल करण्यापूर्वी कॉर्पोरेशन विरुद्ध 487 ची नोटीस देणं गरजेचं राहतं. कॉर्पोरेशनला 487 ची नोटीस देणं गरजेचं असतं. दावाची व्याख्या एमएमसी ऍक्ट मध्ये दिलेलीच नाहीये. म्युन्सिपलची दिली आहे पण दाव्याची दिलेली नाहीये. मग दाव्याची व्याख्या करण्यासाठी आपल्याला सेक्शन 9 बघावा लागतो आणि 487 मध्ये सूट हा शब्द आहे, प्रोसिडिंग हा शब्द नाहीये. मग सूट हा शब्द असल्यामुळे आपल्याला सेक्शन 9 प्रमाणे जो सूट कंटेम्प्लेटेड आहे तोच गृहीत धरून मला जर दावा करायचा असेल तर मी 487 नोटीस देणं भाग आहे हा कायदा सांगतो. हा जो 487 कलम आहे सीपीसीच्या 80 कलमाला पॅरलल आहे. त्यात तुम्हाला कॉज ऑफ ऍक्शन द्यावी लागते, त्यात तुम्हाला ज्युरिस्डिक्शन द्यावं लागतं, त्यात तुम्हाला व्हॅल्युएशन नमूद करावं, प्रेयर क्लॉज नमूद करावी लागते. प्रेयर क्लॉज स्पष्ट उल्लेख नाहीये पण नमूद करणं इष्ट घ्यावं लागेल. प्लीडर्सचं त्याचा जो वकील आहे त्याचं नाव गाव वय पत्ता द्यावं लागतं. अशा स्वरूपाची नोटीस करून त्यांना कॉर्पोरेशनला नोटीस देणं अपेक्षित असतं. मग सोपं काय जातं, शेवटी आपण जी 487 नोटीस देतो तो प्रॅक्टिकली प्लेंट आहे. मग सरळ प्लेंट तयार करावा. त्यात कॉज ऑफ ऍक्शन, व्हॅल्युएशन, ज्युरिस्डिक्शन, प्रेयर क्लॉज, कॅप्शन मेमो, म्हणजे पार्टी त्याचं सगळं नाव आलं, बॉडी ऑफ प्लेन तक्रार आली तुझी, सगळा प्लेन तयार करायचा, कव्हर लेटर द्यायचं, कॉर्पोरेशनला लाडून द्यायचं. कॉर्पोरेशनला सरळ रिसिव्ह करून आणायचं, बाय हँड डिलिव्हरी दिली तर, नाहीतर सरळ पोस्टाने पाठवून द्यायची. 487 कलमाच्या 2 कलमाप्रमाणे 487(2) प्रमाणे त्याला स्पेशल लिमिटेशन आहे 6 महिन्याचं. म्हणजे लिमिटेशन ऍक्ट लागू राहणार नाही. कॉर्पोरेशनच्या विरुद्ध मी एक ठेका घेतला कॉर्पोरेशनचा, कॉर्पोरेशनला बिल दिलं आणि त्या ठेक्याप्रमाणे कॉर्पोरेशनने मला बिलच दिलं नाही. हाच आता सिव्हिल सूट झाला, कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशनचा ब्रीच झाला. मग अशा सिच्युएशन मध्ये मला नोटीस देणं करणार आहे, मी नोटीस देणं भाग आहे. मग ही नोटीस देणं आणि ही नोटीस मी दिली 1 जानेवारीला आणि मी ऑगस्ट मध्ये दावा दाखल करायला गेलो, नाही चालणार. 6 महिन्यात दावा करावा लागतो नोटीस दिल्यापासून. म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपण जायला तर फेब्रुवारीपासून 6 महिने पकडा, सप्टेंबर दावा दाखल करता येणार नाही. मग लिमिटेशन ऍक्ट लागू राहणार नाही. 3 वर्ष वगैरे सगळं गेलंय ते. 487 कलमाची अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. हा दावा करण्याच्या आधी त्याचा अभ्यास करणं भाग राहतं. आता तिथेही बरेचसे गोष्टी आहेत. एखाद दुसऱ्या कॉर्पोरेशनने इंट्रा व्हायरस ऍक्ट म्हणजे कायद्याच्या चौकटीनुसार जर कृती केलेली असेल तर काय नोटीस देण्याची आवश्यकता नाही. कृती केली असेल तर आवश्यकता राहील, नसेल तर आवश्यकता नाही. अल्ट्रा व्हायरस ऍक्ट असेल तर नोटीस द्यायची गरज नाही. इंट्रा व्हायरस ऍक्ट असेल तर नोटीस द्यावी लागेल. अशा स्वरूपाचा सेटल लॉ आहे, त्याला केस लॉज आहेत. 1992 3 बॉम्बे CR 540, 2002 3 बॉम्बे CR 454 अशा स्वरूपाच्या प्रिसाइजली केस लॉ आहेत. म्हणजे कॉर्पोरेशनची एखाद दुसरी जर मला हे घ्यायची वेळ आली, दावा करायचा जर वेळ आला तर ही कॉर्पोरेशनची ऍक्ट कॉर्पोरेशनच्या कायद्याच्या तरतुदीनुसार चौकटीत बसते का, काही अल्ट्रा व्हायरस आहे का इंट्रा व्हायरस ऍक्ट आहे, या स्वरूपाचं पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि मग नोटीस द्यावी लागते. आणि त्या नोटिसीमध्ये इंट्रा व्हायरस ऍक्ट आणि अल्ट्रा व्हायरस ऍक्ट याचा उहापोह करावा लागतो. ही झाली प्रिसाइजली 487 ची गोष्ट. आता याच्यात 80 आणि 487 सेक्शन 80 ऑफ सीपीसी 487 ऑफ सीपीसी मध्ये काय फरक पडतो? हा फरक असा आहे मुळात की 80(2) खाली नोटीस वेव करता येते अशी वेव्हियरची तरतूद 487 कलमात नाहीये. मला कॉर्पोरेशनवर दावा करायचा आहे आणि मी वेव्हियरची नोटीस अर्ज दिला, वकील अर्जही देतात, कोर्ट मंजूरही करतं, नंबरही पडतो, पण नंतर मग दावा फेटत होतो. कारण त्या वकिलाला पार्टीला नोटीस देणं गरजेचं आहे तर कबूल आहे. म्हणजे कॉर्पोरेशनने केलेली ऍक्ट ही इंट्रा व्हायरस आहे हे कबूल आहे, अल्ट्रा व्हायरस नाही हेही कबूल आहे, नोटीस देणं गरजेचं आहे हेही कबूल आहे, कारण तू वेव्हियर स्वतःच घेतलेलं आहेस.
त्यामुळे वेव्हियर हे करू नये, कायद्यात तशी तरतूद नाही. त्यापेक्षा एक्झिबिट 1 मध्येच दाव्याच्या नोटीसीची कशी आवश्यकता नाही हे स्पेसिफिक प्लीडिंग घेणं आपल्याला गरजेचं पडतं. दाव्याची हे प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचं आहे. मला दावा करताना दाव्यात मी काय नमूद करायचंय तर नोटीस देणं कसं गरजेचं नाही, दिली असेल तर प्रश्नच मिटला, पण कसं देणं गरजेचं नाही यासाठी कॉज ऑफ ऍक्शनच्या वर एक स्पेसिफिक पॅरा तिथे येणं अपेक्षित आहे. तो पॅरा, त्याच्यानंतर कॉज ऑफ ऍक्शन, त्याच्यानंतर व्हॅल्युएशन, त्याच्यानंतर ज्युरिस्डिक्शन, त्याच्यानंतर प्रेयर क्लॉज, अशाच पद्धतीने तो प्लेंट व्हायला पाहिजे. मग ह्या सिच्युएशन मध्ये आता एक हायपोथेटिकल सिच्युएशन मी कन्सिडर करतो. माझ्याकडे क्लायंट आलाय आणि त्या क्लायंट मध्ये मला एक बिल दिलंय, एक असेसमेंट ऑर्डर दिली आहे आणि मला विचारलंय की मला ही कोर्ट ही चुकीची ऑर्डर आहे, ही मला मान्य नाहीये, याच्या विरुद्ध मला कोर्टात लिटिगेशन करा. तर मी काय करणं अपेक्षित आहे? ती असेसमेंट ऑर्डर पाहिजे. त्या असेसमेंट ऑर्डर पाहून त्यात इलिगॅलिटी आहे का हे पाहायचं. म्हणजे इंट्रा व्हायरस ऍक्ट आहे का अल्ट्रा व्हायरस ऍक्ट आहे पाहायचं. जर अल्ट्रा व्हायरस ऍक्ट असेल तर सिव्हिल सूट करता येईल, मला म्युनिसिपल अपील करता येईल. म्हणजे 2 रेमेडीज मला उपलब्ध आहेत, हे आपल्याला मला क्लिअर करायचं आहे. मग 2 रेमेडी पैकी कुठली रेमेडी मी चूज करायची हे वकिलाचं स्किलवर अवलंबून आहे. जनरली ठोकताळा काय की एखाद दुसरी रेटेबल व्हॅल्यू कमी आहे, काय 10,000च आहे, होणारा टॅक्स हा महिना वार्षिक 35-40 हजारच होतोय, म्युनिसिपल अपील करा, पण स्वस्त आहे, ते 10 रुपयावर काम होतं, डिस्प्यूट टॅक्स 10-12 हजार होतात. त्याच्या विरुद्ध त्याच्या सिव्हिल सूट करायचा, सिव्हिल सूटचा स्टॅम्प भरायचा, त्या प्रमाणात वकील फी भरायची आणि मग दावा चालवायचा. म्हणजे क्लायंटला परवडत नाही, मग क्लायंट नको म्हणतो. मग अशा स्वरूपाचं जर रेटेबल व्हॅल्यू जर कमी असेल, त्याचे होणारं टॅक्सेशन जर कमी असेल तर म्युनिसिपल अपील करा. जर ह्यूज जॅजेंटिक टॅक्स असेल, लाखात करोडो टॅक्स डिटर्माइन झाला असेल, तर मग तुम्हाला सिव्हिल सूट करणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपाचं जर मी पहिल्यांदा क्लायंट समोर आला तर अल्ट्रा व्हायरस ऍक्ट आहे का इंट्रा व्हायरस ऍक्ट आहे हे मी पहिल्यांदा चेक करेन. म्हणजे पहिल्यांदा मी जी कलमं सांगितली ती कलमं 229, 249, 25, त्याचप्रमाणे 229, 406, 407 आणि प्लस 436, 435 आणि शेड्यूल चॅप्टर 8 रूल 1 to 42चा अभ्यास करून मग निर्णय घेईन. त्यात अजून 2 कलमं मी घालीन, कलम 127 आणि कलम 128. कलम 127 हे जर आपल्याला कॉर्पोरेशनला कुठल्या कॉर्पोरेशनला कर आकारणी करता येईल हे सांगतं आणि कलम 128 हे त्याची रिकव्हरी कशी करायची हे पण सांगतं. असे 2 महत्वाचे सेक्शन्स त्यात नमूद केलेले आहेत. त्याला टायटनचं जजमेंट अत्यंत महत्वाचं आहे, डिलिव्हर्ड बाय जस्टिस कर्णिक 2011-6 MHLC 228. त्यात बेसिक जस्टिस कर्णिकांनी अतिशय सोपं उदाहरण दिलंय. प्रोफेशन मी करतो, मी वकिली व्यवसाय कॉर्पोरेशनमध्ये करतो आणि कॉर्पोरेशनला उद्या वाटलं की वकिलीवर मला टॅक्स लावायचा आणि कॉर्पोरेशनने वकिलाला पाठवली नोटीस, तुझी मी टॅक्स लावतोय, तू वकिली माझ्या क्षेत्रात करतो, त्यामुळे तुम्हाला टॅक्स भर. आता हे 127 कलमात आहे का? नाही. मग कॉर्पोरेशनला टॅक्स लावता येतो का? नाही. सुद्धा कॉर्पोरेशन टॅक्स लावायचा प्रयत्न करतोय, हो, सिव्हिल सूट कर. म्हणजे इफ द व्हेरी राईट अँड अथॉरिटी ऑफ अ कॉर्पोरेशन टू लेव्ही टॅक्स ऑर डिटरमाइन द टेबल व्हॅल्यू असं जर करायला लागलं तर राईट अँड अथॉरिटी चॅलेंज करायचं असेल तर सिव्हिल सूटच करणं आपल्याला सोडायचं आहे. आणि त्यासाठी 127 आणि 128 कलम आणि टायटनचं जजमेंट, टायटन वर्सेस ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन TMCचं जजमेंट हे बघून आपल्याला करावं लागेल. थोडक्यात आपल्याला अल्ट्रा व्हायरस आणि इंट्रा व्हायरसचा सखोल अभ्यास केल्याशिवाय सिव्हिल सूट करता येणार नाही. आता याच्यात हाय हँडेड आर्बिट्ररी याचे ऍक्शन्स आपल्याला प्लीडिंग घ्यावंच लागतं. मग हाय हँडेड आर्बिट्ररी ऍक्शन्स म्हणजे काय? तर उदाहरणार्थ मी रिट्रोस्पेक्टिव्हचा देतो. रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे काय? म्युनिसिपल अपिलाचं म्युनिसिपल MMC ऍक्ट मध्ये फायनान्शियल इयरची व्याख्या दिलेली आहे ती 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतची प्रत्येक वर्षाच्या. मग अशा स्वरूपाच्या जर टॅक्सेशन करताना मी जर डिटरमाइन करताना चालू वर्षाचं न करता पाठीमागच्या 10 वर्षाचं काय 100 वर्षाचं कॉर्पोरेशनने टॅक्स लावला किंवा रिटेबल व्हॅल्यू डिटरमाइन केली, हे परमिसिबल आहे का? नाही. यात कलम 20 आहे, नियम 20 आहे टॅक्सेशनचा, 15(2)(20)(2) ची कलम आहेत प्रिसाइजली.
या नियमांनुसार कॉर्पोरेशनला पूर्वलक्षी प्रभावाने रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी कर आकारणी करता येणार नाही. फक्त चालू वर्षाची कर आकारणी करता येईल किंवा पुढच्या 3 ते 5 वर्षाची किंवा फॉरएव्हर त्यांना पाहिजे ते ह्या वर्षापासून पुढे त्यांना करता येईल. पाठीमागची कर आकारणी किंवा पाठीमागचा कर त्यांना मागता येणार नाही. हा कायदा, याला शिवदुलार मिश्राचं जजमेंट आहे, शिराळकरचं जजमेंट आहे. हे इथेच पुण्याचं स्मॉल कॉजचं डिस्ट्रिक्ट कोर्टाचं आणि मग हायकोर्टाचं निकाल आहे. त्यातलं मिश्राचं आहे 1991 MHLC 150 हे सायटेशन. म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह हे सेटल आहे. त्याच्यानंतर अमेंडमेंट झाल्या. कॅन्टोन्मेंट ऍक्ट जर पाहिला तर रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू केलाय. 3 वर्षापर्यंत रिट्रोस्पेक्टिव्ह करता येईल. आता रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टची अमेंडमेंट्स MMC ऍक्ट मध्ये पण आलेल्या आहेत. 6 वर्षापर्यंत येता येईल ऑन सर्टन टर्म्स अँड कंडिशन्स. ह्या इफ्स अँड बट्स जर यदा कदाचित जर फॉलो झाल्या तर आपल्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टही करता येईल असं प्रिसाइजली त्यात आता लेटेस्ट अमेंडमेंट आहे. पण बेसिक नियम काय, रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कॉर्पोरेशनचा गलथानपणा असेल तर लावता येणार नाही. मग असा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असेल आणि ह्यूज जायजंटिक टॅक्स असेल तर सिव्हिल अपील करा. आता मध्यंतरी दोन्ही कॉर्पोरेशननी काय केलंय, PMC PCMCनी वेकंट लँडवर टॅक्सेशन केलेलं आहे. मग व्हेकंट लँड म्हणजे काय, दॅट व्हेकंट लँड इज नॉट डिफाईन्ड, लँड इज डिफाईन्ड इन MMC ऍक्ट. मग व्हेकंट लँडला कॉर्पोरेशनला टॅक्स करणी करता येते का, सिव्हिल सूट. आता रिसेंटली सिव्हिल सूट हा ज्युरिडिक्शन असं हेल्ड केलेलं आहे. त्यामुळे हा आपल्याला निर्णय आपल्याला अशा पद्धतीने हा घ्यावा लागेल. अपील करायचं का म्युन्सिपल अपील करायचं का सिव्हिल सूट करायचा, ह्या पद्धतीचं आपण थिंकिंग करून मग प्रॅक्टिसमध्ये हे प्रोसिडिंग करावं असं आपलं माझं सजेशन आहे. मग याच्यानंतर कॉर्पोरेशनचं 132 कलम हे फार महत्वाचं येतं. चॅरिटेबल इन्स्टिट्यूट खूप ह्यूज लिटिगेशन्स आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असलेले जे ट्रस्ट आहेत त्यांच्या मिळकती असेल तर त्याचं काय करायचं. 132 कलम 2 प्रमाणे, सबसेक्शन 2 प्रमाणे त्याला कर माफी आहे. जे जर यदा कदाचित कॉर्पोरेशननी अशा इन्स्टिट्यूटला जर कर आकारणी केली तर मग काय करायचं, आम्ही अपील करता येईल, सिव्हिल सूटही करता येईल, दोन्ही करता येईल. पण इथे सिव्हिल सूट करणं फार सोयीचं जातं, कारण व्हेरी राईट अँड अथॉरिटी ऑफ कॉर्पोरेशन टू लेवी टॅक्स इज इम्प्युज्ड, इज डिस्प्युटेड इन टू इट. आता तिथे त्यात थोडेसे बॅफ्रिकेशन्स आहेत. जर कॉर्पोरेशन जर एखाद दुसऱ्या ट्रस्ट प्रॉपर्टीमध्ये रेंट दिलेलं आहे, प्रॉफिट मिळतंय किंवा ट्रेडिंग ठेवलं जातंय, कॉमर्स होतोय, तर ते करमाफीला युक्त नाहीत, ते पात्र नाहीत. अशा स्वरूपाच्या तरतुदी 132(2) मध्येच नमूद केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे तिथे ही बिल्डिंग करमाफीला योग्य आहे का नाही हा वादाचा मुद्दा होतो. इन द लाईट ऑफ द एक्झिस्ट. सपोज बऱ्याच अशा ट्रस्टमध्ये बँकांना दिलेलं असतं, बँक टेनंट असते, कंपनीज टेनंट असतात. ट्रस्ट काय म्हणतो, तो उत्पन्न जे काही मला मिळतं भाड्याचं, तुम्ही मंदिरं बघा, मंदिराच्या बऱ्याच आसपास मंदिराच्या इस्टेटीमध्येच प्रॉपर्टीमध्येच दुकानं असतात. त्या दुकानाची भाडी मिळतात. कॉर्पोरेशन म्हणते तुम्हाला भाडं मिळतंय, प्रॉफिट आहे, तुम्ही द्या मला याच्यावर कर, तुम्ही तिथे वर्शिप करा, आयडॉलला तुम्ही हे करा, आम्ही काय तुम्हाला तिथे त्रास देत नाही, पण तुम्हाला हे प्रॉफिट मेकिंग करता, यू आर प्रॉफिटिंग आउट ऑफ इट, इट्स अ प्रॉफिट मेकिंग सेंटर फॉर यू. मग तुम्ही हे रेंट भरा, प्रॉपर्टी टॅक्स भरा. ते म्हणतात हा जो काही रेंट आम्हाला येतोय, ते उत्पन्न येतंय, ते आम्ही चॅरिटीसाठीच वापरतोय, आम्ही घरी जात नाहीये, आम्ही व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन मधनच हा ट्रस्ट चालवतोय. आता हे ह्यूज लिटिगेशन सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहे. कॉर्पोरेशन म्हणतं की तुम्ही हे शिक्षण संस्था तुम्ही चालवता ट्रस्टच्या नावाखाली, हे प्रॉफिट मेकिंग सेंटर आहे, तुम्ही करमाफी का घेता. आणि ते म्हणतात आम्ही सगळं ना तफा न तोटा बेसिसवर चालवतो, आमच्याकडे हा रुपया येतो असा आमचा आणि असा रुपया आमचा जातो. मग अशा स्वरूपाची जेव्हा आपल्या समोर केस येते, कागदपत्र येतात, तेव्हा 132 कलमाचा हा अभ्यास करायचा आणि शक्यतो म्युन्सिपलपेक्षा दावा करणं अशा स्वरूपात आपल्याला फार ऍडवायझेबल राहतं आणि अशा स्वरूपाचं आपण करावं. पण 132 कलमात एक मेक आहे, प्रत्येक वर्षी ट्रस्टनी एक्झम्पशनचा अर्ज देणं अपेक्षित असतं आणि प्रत्येक वर्षी तो कॉर्पोरेशनने डिसाईड करणं अपेक्षित असतं. लोक काय ट्रस्ट करत नाहीत, दावे डायरेक्टली डिक्लेरेशन लावतात, फॉरएव्हर आम्हाला डिक्लेअर करून टाका आम्ही ट्रस्ट आहोत, आणि ते दावे टिकत नाहीत. म्हणजे प्लीडिंग करताना
तो आपल्याला जनरल डिक्लेरेशन घ्यायचंय का ते त्या इयर्स डिक्लेरेशन घ्यायचंय, हा ड्राफ्टिंग करतानाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो आणि हा फॅक्ट्सवरच घ्यायचा असतो. 10 वर्षाचं डिक्लेरेशन तुम्ही मागताय, मग लिमिटेशनचा इश्यू येणार. तशा एक वर्षाचा, त्यापेक्षा प्रत्येक वर्षाचा वेगळा दावा झाला परवडतो आणि त्याचे क्लब करून एक जजमेंट घेतलेलं परवडतं. पण जनरल डिक्लेरेशन तुम्हाला मिळणं फार मुश्किल राहील असं माझं व्यक्तिशः मत आहे 132 कलमासाठी. हे जेव्हा ट्रस्टची प्रॉपर्टी येते तेव्हा दिल्लीची चिल्ड्रन बुक्स अकॅडमीची केस बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनची, अकोला म्युन्सिपल कॉर्पोरेशनची केस आहे, पीसीएमसीची सिंध विद्याच्यात मी स्वतः पार्ट होतो सिंधू विद्यालयाची, ते पण जजमेंट अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या पद्धतीने ही लिटिगेशन आपल्याला हँडल करावी लागते. आता काय झालंय, नवीन अमेंडमेंट आली आहे, 267A हा कलम ऍड केलाय. सगळ्या कॉर्पोरेशन मध्ये अनऑथोराइज बांधकामं फार होत आहेत आणि आपल्या शासनाला अनऑथोराइज बांधकामं कंट्रोल करायची. मग त्यांनी काय केलंय, 267 कलम ऍड केलंय आणि 267A या कलमानुसार ज्या अनधिकृत बांधकाम आहे त्या अनधिकृत बांधकामाला शास्तीकर लावलाय. पेनल्टी, मराठी इंग्लिश मध्ये पेनल्टी आहे, मराठीत ते शास्तीकर म्हणतात. आणि या शास्तीकर लावतात आणि हा शास्तीकर डबल द प्रॉपर्टी टॅक्स आहे, म्हणजे एकदम तो दुप्पट होऊन बसतो टॅक्स. आणि मग हा जेव्हा शास्तीकराची नोटीस घेऊन पक्षकार आपल्याकडे येतो तेव्हा आपण काय करायचं, अरे हे तर चार्ज होतं, हे प्रॉपर्टी टॅक्स नाहीये, हे प्रॉपर्टी टॅक्सची डिमांड नाहीये, हे शास्तीकर आहे, हे पेनल्टी आहे, मी काय करू, अपील करू का दावा करू? दावा करणं तर सोयीचं राहणारच आहे, पण हा मुळात पक्षकार आपला चुकीचा असतो. आपल्या पक्षकार जो येतो त्यांनी मुळात बेकायदेशीर कृत्य केलेलं असतं, तो अनधिकृत बांधकाम केलेलं असतं आणि ते अनधिकृत बांधकाम असं शासन म्हणून त्याला दुप्पट पेनल्टी लादलेली असते. त्यामुळे हायकोर्टात असं, आपल्या कोर्टात, सिव्हिल कोर्टात अशी लिटिगेशन थोडी कच्चीच असतात. मग अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये बेसिक काय स्वरूपाचे वाद येतात, साहेब माझी 100 स्क्वेअर फूट माझं परमिसिबल आहे, मी 100 बांधलं, त्याच्यावर मी 20 जादा बांधलं, तिने 120 वर 120 शास्ती कर लावलाय. 100 वर कर करून 20 वर कर लावून 20 स्क्वेअर फुटावर शास्ती कर लावायला पाहिजे होता, तसं केलं नाही. कॉर्पोरेशन म्हणतं सगळं जाणं बांधकाम आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय स्वरूपाचं काम करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला त्याचं स्क्वेअर फूट बघून एक्झॅक्टली किती बांधकाम बेकायदेशीर आहे हे ठरवून त्या पद्धतीने प्रेयर आपल्याला करावी लागेल. याच्यामध्ये 267A चा सबसेक्शन 2 जो आहे त्याच्यामुळे हा डाऊट क्लिअर होतोय. त्या कलमामध्ये हा शास्ती कर हा प्रॉपर्टी टॅक्स सारखा आहे असं मानून त्याप्रमाणे कॉर्पोरेशननी वागून त्याप्रमाणे रिकव्हरी करा अशी स्पष्ट तरतूद केली आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनला आपण दावा केला, कॉर्पोरेशन म्हणते म्युन्सिपल अपील करा, म्युन्सिपल अपील केलं की म्हणते दावा करा. त्यामुळे हा थोडासा कन्फ्युजनचा मामला आहे, त्याचा केसला निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे या घटकेला काय ऍडवायजेबल आहे, काही सेटल मुद्दा नसल्यामुळे अपीलही करा, दावाही करा आणि 24 क्लब करा. मग तेव्हा जेव्हा पुरावे लागेल ते पुरावे देऊ, मग ठरेल दावा करायचा काय म्युन्सिपल अपील करायचा. पण ह्या घटकेला आता थोडासा तिथे ग्रे एरिया आहे. शास्त्रीय करासाठी अपील करू का दावा करू, दावा तो होतोच होतो अल्ट्राव्हायरस ऍक्ट दाखवून, पण कॉर्पोरेशन इथं अल्ट्राव्हायरस ऍक्ट कसे दाखवणार आपण, हा अत्यंत नाजूक मुद्दा होतो. कारण आपल्याच क्लायंटने अल्ट्राव्हायरस ऍक्ट केली आहे, आपल्याच क्लायंटनी तिथे बेकायदेशीर बांधकाम बांधून ठेवलेलं आहे आणि त्याची कर आकारणी ती शास्ती कर टाळण्यासाठी तो आता कोर्टात जा म्हणतोय आपल्याला. मग इथे कोर्ट आपल्या बरोबर राहत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये दोन्ही लिटिगेशन करून ठेवणं अपेक्षित आहे. तेव्हा क्लायंटला सांगणं अपेक्षित आहे की बाबा दोन्ही लिटिगेशन करणं भाग आहे. तर क्लायंट परत वकिलालाच म्हणतो तुम्हाला नीट नाही गायडन्स दिला, अपील का केलं, तू अपील केलं असतंस तर मला ही पोझिशन आली असते, दावा केला असता ही पोझिशन आली असते. दोन्हीकडनं क्लायंट आपल्यालाच बोलणार असतो. त्यामुळे दोन्ही करून सेक्शन 24 खाली क्लब करून घेणं सोयीचं असतं, म्हणजे याच्या पुढची वकिलावरची मिसकॉन्डक्टची जी आरोप आहेत तिथे टाळता येतील असं माझं तरी व्यक्तिशः प्रॅक्टिस मधलं मत आहे, असं आपल्या समोर माझं प्रतिपादन आहे. हा झाला सगळा टॅक्सेशन लिटिगेशनचा इश्यू. आता ह्या सिच्युएशन मध्ये किती राहिलं वेळ, सागर किती वेळ राहिला रे? त्याच्यानंतर टीडीआर लिटिगेशन. हॅलो नेवाज, किती वेळ राहिला अजून? 5:15 पर्यंत वेळ 8 मिनिटं दिसतात. हो 5:15 पर्यंत वेळ आहे. 5:15 ठीक आहे. मी ते माझ्याकडे 58 मिनिटं दिसत आहेत म्हणून मला लक्षात नाही आलं. आता याच्यानंतर टीडीआर हा एक इश्यू महत्वाचा अत्यंत राहतो, म्हणजे टॅक्सेशनच्या नंतर टीडीआर. आता टीडीआर आपण जनरली भाषेत टीडीआर, कच्चा टीडीआर, पक्का टीडीआर, कच्चा टीडीआरचं खरेदी केलं, पक्का टीडीआरचं खरेदी केलं असं आपण बोलतो, पण टीडीआर म्हणजे काय हे जनरली माहित नसतं.
आणि आश्चर्य याच्यात असं आहे की टीडीआर हा एमएमसी ऍक्ट मध्ये डिफाईनच केलेला नाहीये. टीडीआर हा एमआरटीपी 1966 मध्ये कलम 2(9)A ही अमेंडमेंट करून डिफाईन केलेला आहे. आता हे का टीडीआर अस्तित्वात आला? पूर्वीच्या काळी काय होत होतं, जेव्हा अमेंडमेंटच्या आधी काय होत होतं की जेव्हा जागा कॉर्पोरेशन रिझर्व्ह लँड ताब्यात घेत होतं तेव्हा आर्थिक स्वरूपाचा मोबदला देत होतं आणि ती जागा ताब्यात घेण्यात इतका पैसा खर्च करायचा की तो डेव्हलप करायला विकास निधीच उपलब्ध नसायचा कॉर्पोरेशनला. मग कॉर्पोरेशन विकास निधीसाठी थांबायचं, मी नवल तिथे झोपडपट्टी व्हायची आणि कॉर्पोरेशनची इस्टेटच जायची. मग अशा स्वरूपाचं तिथं होऊ नये, कॉर्पोरेशनचा विकास निधी आटू नये म्हणून टीडीआर ही कन्सेप्ट डेव्हलप झाली. टीडीआर म्हणजे काय? टीडीआर म्हणजे खरं डीआरसी, डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट. ते कॉर्पोरेशन तुमच्या हातात देतं, लाईक अ चालान, नोट आहे सारखं येते, ते निगोशिएबल आहे. त्यातला टीडीआर जर 100 स्क्वेअर फूटचा असेल तर मी 50 माझा वापरून 50 मी दुसरं विकू शकतो. त्याचं मी स्वतः बांधकाम करू शकतो, मी विकतो तोही बांधकाम करू शकतो. त्याला प्लस स्टॅम्प ड्युटी आहे, त्याला प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस, म्हणजे शासनाला यातनं रेव्हेन्यू राहील अशी शासनाने व्यवस्था केलेली आहे. मग टीडीआर म्हणजे काय? तर लँड विच इज रिझर्व्ड फॉर कॉर्पोरेशन पर्पजेस दॅट इज सरेंडर्ड बिफोर कॉर्पोरेशन आणि त्याच्या मधल्या जो FSI मिळतो तो टीडीआर. म्हणजे टीडीआर म्हणजे थोड्यात मला कम्युनिकेट काय करायचंय, टीडीआर इज अ फॉर्म ऑफ FSI, इज अ फॉर्म ऑफ FSI विच कॅन बी कन्स्ट्रक्टेड. चटई क्षेत्रासारखंच आहे. तर नियम आहेत त्याला, अर्थात डेव्हलपमेंट कंट्रोलनुसार 40% त्यात बांधावं लागतं, त्याला अमुक विडचा रस्ता पाहिजे, तमुक विडचा रस्ता, बरेच इफ्स अँड बट्स आहेत. तो आता प्रांत नाहीये आपला बोलण्याचा. म्हणजे हे बेसिकली टीडीआर ही कन्सेप्ट ऍक्विजिशन मध्ये येते. कलम 77 MMCचं हे मुळात आपल्याला ऍक्विजिशन ऍक्ट प्रमाणे करा हे सांगतं आणि 78 कलम जे आहे ते टीडीआर संदर्भातलं आहे. ते म्हणजे प्रायव्हेट ट्रीटीनी, प्रायव्हेट अग्रीमेंटनी कॉर्पोरेशननी हे ताब्यात घ्यायचंय. हे आता 2013च्या लायसन्स ऍक्ट मध्ये असंच झालंय, कलेक्टर निगोशिएट करून ताब्यात घेऊन मोबदला देऊ शकतो म्हणून बाय प्रायव्हेट निगोशिएशन. हे पूर्वी एमएमसी ऍक्ट मध्ये 49 सालापासूनची तरतूद ही अस्तित्वात आहे. म्हणजे अशा स्वरूपाच्या लिटिगेशन टीडीआर ची कन्सेप्ट ही अशी अशी त्याला कायदेशीर बॅकग्राऊंड अशी आहे. तर प्रोसिजर पार्ट टीडीआरचा बराच आहे. मला जर जमीन सरेंडर करायची असेल तर कॉर्पोरेशनला फाईल द्यावी लागते, त्या फाईलमध्ये 7/12 उतारे द्यावे लागतात, त्याचे फेरफार द्यावे लागतात, माझं टायटल डॉक्युमेंट द्यावं लागतं, सर्च अँड डाटा रिपोर्ट द्यावा लागतो, मेजरमेंट द्यावं लागतो, मेजरमेंट डीपी ओपिनियन द्यावं लागतं, त्याचे ट्रेसिंगचे पेपर्स जे असतात ते द्यावे लागतात, कॉर्पोरेशनचे इंडेमनिटी बॉन्ड्स ऍफिडेव्हिट द्यावं लागतं, अशी फाईल सरेंडर करावी लागते कॉर्पोरेशनला. ओपिनियन म्हणजे काय? तर मेजरमेंट मॅप आणि कॉर्पोरेशनचा डेव्हलपमेंट प्लॅन हे एकमेकाला सुपर इम्पोज करतात आणि एक्झॅक्ट त्याचं किती स्क्वेअर मीटर आहे ते डिटरमाइन करतात आणि तो कशासाठी रिझर्व्ड आहे आणि तो युज करता येईल हे सांगतात. ते डीपी ओपिनियन शिवाय टीडीआर मिळत नाही. त्याला परत टीडीआर किती मिळायचं जसे क्वांटमचे कॅल्क्युलेशन्स आहेत, म्हणजे डीपी झाल्यापासून किती दिवसात दिला, डेन्स पॉप्युलेशन आहे का विरळ पॉप्युलेशन आहे या संदर्भात तो टीडीआर दुपटीपर्यंत मिळू शकतो रफली. FSI कसं 2 टीडीआर मिळू शकतो, त्याला कॅल्क्युलेशन्स बरीच आहेत. अशा स्वरूपाची विहित प्रक्रिया फॉलो करून टीडीआर हातात दिला जातो. हा टीडीआर कन्सेप्टच अत्यंत महत्वाची आहे कारण ती निगोशिएबल असल्यामुळे, चलनसारखी असल्यामुळे. आता अशा टीडीआरच्या स्वरूपाचं लिटिगेशन काय येईल? 77-78 स्वरूपाचं आहे, बाकी सगळं ट्रेडिशनल लिटिगेशन आहे. टायटल डिस्प्यूट, वाटपाचे दावे मुख्य. मी मालक असताना माझ्या शेजाऱ्यांनी माझी इस्टेट स्वतःची म्हणून कॉर्पोरेशनला दाखल दिली आणि टीडीआर घ्यायचा प्रयत्न करतोय. टायटलचा वाद, एन्क्रोचमेंटचा वाद असतात. मी माझी इस्टेट शेजाऱ्याच्या प्रॉपर्टीत इन्क्रोच करून ती माझी म्हणून दाखवून टीडीआर घ्यायचा प्रयत्न केलाय. आयडेंटिफिकेशन ऑफ लँड, बरेच वेळा आपल्याकडे पोट हिस्से आहेत, त्याचं डिमार्केशन नाहीये, फाळणी नाहीये. मग अशा स्वरूपाच्या लँडमध्ये एक्झॅक्टली कुठली जमीन कोणाच्या ताब्यात आहे आणि मालकी आहे हे डिटरमाइन होत नाही. आणि मग माझी जमीन तशीच ठेवायची, शेजाऱ्याची टीडीआर म्हणून घालवायची, अशा स्वरूपाचे आयडेंटिफिकेशनचे हे वाद निर्माण होतात. म्हणजे टीडीआर मध्ये जनरली वाद कुठले होतात? टायटल डिस्प्यूट्स, त्याचप्रमाणे एन्क्रोचमेंटचे डिस्प्यूट्स, त्याचप्रमाणे आयडेंटिफिकेशन ऑफ लँडचे डिस्प्यूट्स होतात. याच्यामध्ये कॉर्पोरेशनला पार्टी करणं गरजेचंच असतं. अल्ट्रा व्हायरस ऍक्ट दाखवणं गरजेचंच असतं. कारण शेवटी अल्टिमेट युजर अक्वायर्ड जमिनीचा कोण? कॉर्पोरेशन. एंड युजर कोण? कॉर्पोरेशन. मग कॉर्पोरेशनला डिफेक्ट कळायला पाहिजे, तर कॉर्पोरेशन मी बोनाफाईड परचेसर म्हणायला मोकळे होईल. स्टॅट्युटरी सेल असला काय, किंवा तो सेल आहे शेवटी, किंवा प्रायव्हेटनी घेतलं तरी काय,
कॉर्पोरेशन बोनाफाईड पर्चेसर म्हणजे माझा काय दोष आहे, मी पैसे दिलेत, मी TDR दिलाय, माझा काय संबंध, अशा स्वरूपाचं कॉर्पोरेशन भूमिका केली. पण ह्या सिच्युएशनमध्ये जेव्हा TDR जनरेट होतो तेव्हा आपल्याला व्हिजिलंट राहणं गरजेचं असतं. कॉर्पोरेशनची जाहीर नोटीस येते, जाहीर नोटीसला हरकत घेणं गरजेचं असतं. ते स्थळ पाहणी अहवाल असतो, त्या स्थळ पाहणी अहवालाला हरकत घेणं गरजेचं असतं. आणि मग म्हणून कॉर्पोरेशनला या गोष्टी प्रायर टू लिटिगेशन करून नाही जमल्या तरी सुद्धा आम्हाला करायला संधी मिळाली नाही, दिली नाही, स्कॅन्डलसली स्क्रपलसली कॉर्पोरेशननी विरुद्ध पक्षाची हातमिळवणी करून केलेलं आहे, अशा स्वरूपाचे आरोप करून आपल्याला दावा हा करावा लागतो. कॉर्पोरेशन विरुद्ध आपल्याला नेसेसरी रिलीफ इन द फॉर्म ऑफ डिक्लरेशन, इंजंक्शन हे मागावंच लागतं. इंजंक्शन अप टू धिस की त्यांनी TDR ची प्रोसेस करू नये, DRC त्यांना देऊ नये, जागा ताब्यात घेऊ नये. ही जर TRC दिली असेल तर DRC पुढे खर्ची कोणाला म्हणजे त्या DRC प्रमाणे बांधकाम होऊ नये, ती DRC खर्ची टाकू नये. कॉर्पोरेशनच्या भाषेत खर्ची म्हणतात ती DRC आम्ही खर्ची टाकली. विचारलं तर DRC खर्ची टाकली आम्ही, त्याचं बांधकाम होऊन गेलं, सँक्शन प्लॅन झाला, त्याचं बांधकाम जागेवर झालं, ते विकून पण टाकलं असेल बिल्डरनी, अशी कॉर्पोरेशनची बोलीभाषा असते. असा खर्ची टाकू नये TDR अशी सुद्धा आपल्याला मागणी घ्यावी लागते. ही लिटिगेशन कॉर्पोरेशनच्या विरुद्ध मांडावी लागतात. TDRची लिटिगेशन जो करतो तो स्क्रुपलसली स्कॅन्डल्सली पटपट कॉर्पोरेशनकडनं घेऊन पटकन त्याचा TDR घेऊन त्याचे विल्हेवाट व्यवस्था लावून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. तो स्वतः अशा डिस्प्यूटमध्ये स्वतः ठेवतच नाही, स्वतः बांधकामच करत नाही, तो इकडून टाकतो, मोकळा होतो आणि कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतो. मग अशा स्वरूपामध्ये कॉर्पोरेशनशीच भांडणं आपल्याला गरजेचं असतं. कॉर्पोरेशनचं जेव्हा आपण पाठीमागे लागतो, कॉर्पोरेशनच्या विरुद्ध आपण जेव्हा लिटिगेशन करतो तेव्हा कॉर्पोरेशन बरोबर जो DRC TDR ज्याला दिलेला आहे कॉर्पोरेशननी किंवा देऊ इच्छिते त्यांच्या बरोबर कंट्रोल करतात. मग अशा स्वरूपाची TDRची लिटिगेशन ही अत्यंत महत्वाची आहेत. बेसिक TDRची लिटिगेशन जी आहेत, ही TDRची लिटिगेशन करताना मुळात आपल्याला मेजरमेंट मॅप म्हणजे कळीचा मुद्दा मेजरमेंट मॅप असतो. एन्क्रोचमेंट घ्या, आयडेंटिफिकेशन घ्या, टायटल डिस्प्यूट जरी असला, टायटल डिस्प्यूट मध्ये मेजरमेंट होणार नाही, पण तरी सुद्धा एन्क्रोचमेंट किंवा आयडेंटिफिकेशन मध्ये जो मेजरमेंट मॅप कॉर्पोरेशनकडे विरुद्ध पक्षांनी सबमिट केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तिथे अटॅक करायला लागतात. आता जनरली काय करतात, सिव्हिल सूट करून टाकतात आणि मेजरमेंट मॅप चॅलेंज करतात आणि तो ऍब्सोल्यूट होऊन जातो. मग कॉर्पोरेशन म्हणतो तो मेजरमेंट चॅलेंज नाही, तो ऍब्सोल्यूट फॉर्म आहे. मग कोर्ट म्हणतो मीच मेजरमेंट करून घेतो, पण शेवटी मेजरमेंटचा इश्यू काय म्हणतात, मी जारी केलेला जो मॅप आहे तो ऍब्सोल्यूट झाला, त्याच्या विरुद्ध मला जाता येणार नाही असं मेजरमेंटचं डिपार्टमेंट म्हणतं. मग अशा स्वरूपाचे कॉन्ट्ररी व्ह्यूज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे मेजरमेंट लिटिगेशन करणं गरजेचं आहे राहतं. TDRच्या केसमध्ये नुसतं सिव्हिल सूट करणं गरजेचं होत नाही. जर एकदा कदाचित एखाद दुसरी टायटल डिस्प्युट्स मध्ये म्युटेशन एंट्री, हक्क सोडपत्र आहे, बहिणीचे हक्क सोडपत्र करून दिले, ते फसवून करून घेतलेले आहे, म्युटेशन झालेलं आहे, मग ते आपल्याला म्युटेशन पण बऱ्याच वेळा चॅलेंज करावं लागतं. हे आपल्याला बघावं लागतं इथे म्युटेशन चॅलेंज करायचं का, रेव्हेन्यू लिटिगेशन करायचंय का. पण TDRचं जेव्हा आपण लिटिगेशन करतो तेव्हा फक्त सिव्हिल सूटचा विचार न करता प्रॅक्टिसमध्ये आपल्याला TDR कन्सेप्ट समजून घेऊन त्यानुसार रेव्हेन्यू लिटिगेशन करायचंय का, मेजरमेंट लिटिगेशन करायचंय का, इव्हन ऑप्शन क्रिमिनल लिटिगेशन करायचंय का, याचा सम्यक विचार करून त्या क्लायंटला रिलीफ द्यावा लागतो. नुसता सिव्हिल सूट करून कधीच उपयोग होत नाही. सिव्हिल सूट झाला की कॉर्पोरेशन झप मेजरमेंट ऍब्सोल्यूट झालेली आहे, ती चॅलेंज नाही, आव्हानित नाही, आम्ही DRC देऊन टाकली असं स्टँड मोकळे होतो. मग आपण काय करणार, मग क्लायंट म्हणतो वकिलांनी मला गायडन्स नाही दिला. मग अशा स्वरूपाच्या TDRच्या लिटिगेशन मध्ये आपल्याला प्रथमतः लिटिगेशन करताना सिव्हिल लिटिगेशन करावंच लागेल, मेजरमेंट लिटिगेशन शक्यतो 99% करावं लागेल, गिव्हन ऑप्शन रेव्हेन्यू लिटिगेशन RTS अपीलही करावे लागतील आणि जर यदा कदाचित गरज भासली तर क्रिमिनल लिटिगेशन करावं लागेल. म्हणजे आपल्याला मल्टिपल लिटिगेशन या स्वरूपाच्या TDR मध्ये करावी लागतील. आता TDRच्या लिटिगेशन मध्ये जेव्हा क्रिमिनल लिटिगेशन जेव्हा आपण करतो, हा खरं लेक्चरचा मुद्दा नाही, पण ते करायची वेळ जर आली तर कॉर्पोरेशन विरुद्ध करायच्या आधी आपल्याला त्याची परवानगी लागते, हे मला नमूद करायचं होतं. दॅट इज द ओनली, एवढाच फक्त माझा हा लेक्चरच्या बाहेरचा इश्यू आहे. अशा स्वरूपाचं एकत्र ट्रीटमेंट देणं हे गरजेचं राहील असं माझं मत आहे. आता पुढचं लिटिगेशन कुठलं येतं तर डिमॉलिशन वर्क. आपल्या सिव्हिल कोर्टात निम्मा बार मी PCMCचा वकील असल्यामुळे माझ्या विरुद्ध असतो, डिमॉलिशनच्या नोटीस आहेत कॉर्पोरेशनच्या. अनधिकृत बांधकाम होतं आणि त्याच्या सपा धरा कॉर्पोरेशन हायकोर्टच्या दट्ट्याखाली नोटिसा काढतं. 260 ची नोटीस येते, 261 ची नोटीस आहे, 263A ची नोटीस आहे, 264 ची नोटीस आहे, 267 ची नोटीस आहे, 478 ची नोटीस आहे. अशा स्वरूपाच्या नोटिसा कंटेम्पलेटेड कायद्यात आहेत MMC ऍक्ट मध्ये. 433 कलमानुसार त्याला सिव्हिल कोर्टाची बाधा आहे
इतकं लिटिगेशन झालं की लेजिस्लेचरनी इथे 433A कलम घालून सिव्हिल कोर्टाला ज्युरिशन नाही असं स्पेसिफिक स्टिप्युलेशन केलं. 260 कलम किंवा 260 कलम आणि 478 कलम ही दोन खरं महत्वाची कलम आहेत. 260 कलमामध्ये कुठली तरी जुनी नोटीस आहे, परमिशन आहे आणि त्याप्रमाणे बांधकाम नाही अशा स्वरूपाच्या, एक्झॅक्ट नाही म्हणता येणार कारण तो सेक्शन जवळ 2 पानी रफली, तो एका असं उभे सांगणं किंवा लेक्चरनं सांगणं फार मुश्किल आहे. पण 260 कलमामध्ये साधारण समन सबस्टन्स काय, कुठली तरी जुनी परमिशन आहे पण त्याप्रमाणे बांधकाम नाही. 261 कलमामध्ये प्रिसाइजली बिल्डिंग काही बेकायदेशीर आहे, काही कायदेशीर आहे, ती कट करता येते कारण त्या पद्धतीने कटिंगची नोटीस 261 ची आहे. ते त्याला थोडं केअरफुली बघावं लागतं. 263A कलमाप्रमाणे हट आणि शेड्सच्या संदर्भातलं आहे. जर हट्स आणि शेड्स बांधताना जर यदा कदाचित ते बेकायदेशीररित्या बांधली गेलेली असतील, बायलॉ प्रमाणे बांधली गेली नसतील तर ती पाडण्यासंदर्भात आहे. म्हणजे बेसिक ती त्याला परमिशन आहे पण ती त्याप्रमाणे बांधकाम झाली नाही अशा स्वरूपाचं त्यात एक्झॅक्ट वर्डिंग तसं नाहीये. कलम परत फार मोठं आहे पण त्या संदर्भामध्ये त्या स्वरूपाची लिटिगेशन तिथे होतात. 260, 263A या कलमात शोकॉज नोटीस आहे. जे शोकॉज नोटीस द्यायची कॉर्पोरेशनने नागरिकाचं म्हणणं ऐकायचं आणि मग नोटीस फायनल करायची, ती डिमॉलिशनची ऑर्डर काढायची, असं त्यात कंटेम्प्लेटेड आहे. पण 260, 263A मध्येच त्याला कायदा उचलला तरी आपल्या लक्षात येईल खाली केसला मिळत जातो आपल्याला की त्या तिथे कुठली तरी जुनी नोटीस आहे मग नागरिकाचं ऐक, काहीतरी मधला मार्ग निघतो का बघ, अख्खं घर पाडू नका, या संदर्भात आहे. 264 मध्ये डायलॅपेटेड जनरली रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये लिटिगेशन मालकाच कोर्टाचं किंवा ते भाडेकरूचे लिटिगेशन आहेत तिथे होते. मालक भाडे स्वतः दुरुस्ती करत नाही, मालका भाडेकरूला दुरुस्ती करून देत नाही, उलट ते कॉर्पोरेशन हाताशी धरतं आणि डायलॅपेटेड आहे, धोकादायक इमारत आहे, नोटीस पाठवून देतात. ती लगेच सिव्हिल सूट्स मालकाच कोर्टात दाखल होतात. हे 264 कलम आहे. आणि 478 कलम म्हणजे काय की कुठलीच नोटीस नाही, कुठलंच परमिशन नाही आणि जमीन बिल्डिंग ठोकली ते जागेवर, अशा स्वरूपाचं 478 कलम. अशा या सगळ्या कलमाचं एक्झॅक्टली प्रोसिजर कशी असावी या 2 जजमेंट फार महत्वाचे आहेत. तर खरं 2 जजमेंट हा एका लेक्चरचा विषय आहे. नानासाहेब भोसले पीएमसी वर्सेस नानासाहेब भोसले 95-2 बॉम्बे CR 162 आणि 1996 1 MHLJ 963 थोपटे सोपान थोपटे PCMC, मोठी जजमेंट्स आहेत आणि ही लँडमार्क जजमेंट्स आहेत. ही स्वतंत्र जजमेंट स्वतंत्र लेक्चरचा विषय आहेत. पण ही 2 जजमेंट दिल्याशिवाय तुम्हाला डिमॉलिशनची नोटीसच देत आहेत, त्याचं रिडिंगच करता येत नाही. ही नोटीसीचा अभ्यास करावा आणि मग ड्राफ्ट करावा असं माझं म्हणणं आहे. परत 1812 ऍक्ट हे प्लेड करावीच लागेल कॉर्पोरेशनची. पण इथे परत अवघड आहे कारण कॉर्पोरेशनची काय चूक आहे, तुम्ही बांधकाम केलं म्हणून कॉर्पोरेशनने पाडलं, मग तुम्हाला बेसिक त्याचं स्क्वेअर फुटच वर वाद घालावा लागतो. माझं बांधकाम आहे 100 स्क्वेअर फूट, कायदेशीर बेकायदेशीर 20 स्क्वेअर फूट आणि त्यांनी 100 वर कशी काय नोटीस दिली, 120 वर कशी काय नोटीस दिली, अशा स्वरूपाचीच ते जेमतेम लिटिगेशन होतं. आजचं उद्यावर एवढीच फक्त पोझिशन असते. त्याला थोडंसं आता मी MNC खालचं लेक्चर असलं तरी सुद्धा MRTPचा उल्लेख करेन. 53, 54, 55 कलमाच्या डिमॉलिशनच्या नोटिसा येतात आणि ते कॉर्पोरेशन हे बेसिक कंबाईंड नोटीस असतात. 260 रेड विथ 53, 478 रेड विथ 55, 263A विथ 55 अशा रेड विथ नोटिसा असतात त्या. त्यामुळे आपण एका कायद्याचा विचार करून चालतच नाही, हार्मोनियसली दोन्ही कायद्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे 53, 54, 55 MRTPची बघणं गरजेचंच असतं, त्याशिवाय दावा आपला होत नाही. 53 कलम जे आहे हे आहे बांधकाम झाल्यावर पाडण्याविषयी, 54 कलम आहे बांधकाम चालू असताना पाडण्याविषयी आहे आणि 55 कलम जे आहे हे 55 कलम म्हणजे टेम्पररी शेड्सचं कलम आहे. टेम्पररीचं बांधकाम झालं असेल, आत घेतली बाल्कनी शेड टाकून, अशा स्वरूपाची लिटिगेशन्स, वर पत्रा टाकला बाल्कनीला इन्क्लूज केल्यावर सारखा वर पत्रा टाकून दिला, अशा स्वरूपाची 55 खाली येतात ती लिटिगेशन्स. 53, 54, 55चा अभ्यास करणं आपल्याला भाग राहतं. त्याला परत 100 जसे 430A ची बाधा आहे तशी इथे 150 ची बाधा आहे. कायदा डिमॉलिशन बेसिकली करू नये, सॉरी अनऑथराइज कन्स्ट्रक्शन करू नये, डिमॉलिशन हे फॅसिलिटेट व्हावं म्हणून 150 केलाय की हे तुम्हाला नोटिसा चॅलेंज करता येणार नाहीत. मग अशा स्वरूपात ड्राफ्टिंग करणं फार डेलिकेट होतं. जसं मी मगाशी सांगितलं TDR याचं लिटिगेशन ड्राफ्ट करणं फार अवघड असतं शास्ती करायचं. त्याचप्रमाणे हे ड्राफ्टिंग करणं इट्स अ स्किल ऑफ ऍडव्होकेट.
परत प्रेयर आपण त्या डिक्लेरेशन करणार, इंजंक्शनची प्रेयर करणार, कॉज ऑफ ऍक्शन नोटिसेस दाखवणार, व्हॅल्युएशन काय करणार. बरेच आपल्या इथे वाद आहेत. हा मुद्दा परत सेटल झाला नाही. 78चं एक अनरिपोर्टेड केस रिपोर्टर मधली एक जजमेंट आहे जस्टिस कांतावालांचं. तेवढं एकच जजमेंट मिळतं व्हॅल्युएशनवर. काही वकिलांचं म्हणणं असं आहे की मी फक्त नोटीस डिक्लेअर करून देतोय, त्यामुळे हजाराचं डिक्लेरेशन 64J लागू राहील. पण काही वकिलांचं म्हणणं आहे की ह्या स्वरूपाचं जेव्हा तुम्ही बांधकाम नोटिसीद्वारे बांधकाम तुम्ही पाडू नका असं म्हणता, यू आर प्रिव्हेंटिंग युअर लॉस. सो शेड्यूल बॉम्बे कोर्ट फीज ऍक्टच्या शेड्यूल 1च्या एंट्री 7 लागून तुम्हाला फुल ऍडव्हर्न भरावं लागेल. तर तुमची व्हॅल्युएशन इस्टेटीचं काय आहे बांधकामाचं ते काढा आणि त्याच्यावर स्टॅम्प मारा. मग ते क्लायंट त्याला नाराज होतो बरेच वेळा की माझं बांधकाम असं जसं पाडणार तुम्ही सांगताय परत कोर्ट फी भरायला लावताय. त्यामुळे हा खरं वादाचा मुद्दा होतो. त्यामुळे व्हॅल्युएशन हे कायम हे डिस्प्युटेड राहतं. अशा स्वरूपाच्या केसमध्ये व्हॅल्युएशन हे फार केअरफुली करावं. परत अल्ट्राव्हायरसचं प्लिडिंग घ्यावं आणि परत 833 आणि 150 ची बाधा आहे कशी नाही यासाठी हे प्रिसाइजली दावा आपल्याला केअरफुली डेलिकेटली मांडावा लागतो. फ्रॉड बिलची अलिगेशन घेतो आपण त्याच्यात, पण बेसिक फॅक्ट्सवर काही मांडता आलं तर बघावं. ह्या अगेन फॅक्ट टू फॅक्ट म्हणजे बॉडी ऑफ प्लेंट मध्ये जे आहे पॅरा नंबर 2 टू अप टू दिस अल्ट्राव्हायलेट प्रोसिजरचा पॅरा, ह्याच्यामध्येच फक्त आपल्याला काय जे विचार करून क्लायंटकडे इन्स्ट्रक्शन्स घेऊन घ्यावं लागेल असं माझं आपल्याला सजेशन आहे. त्याच्यानंतर जी लिटिगेशन्स आहेत आपल्याकडे येतात ती म्हणजे थोडीशी युनिक आहेत ही आता. रेफरन्सेस आणि इलेक्शन पिटिशन्स ही दोन MMC ऍक्टची आहेत आणि ही दोन्ही आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांना फार रेअरली बघायला मिळतात. कारण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे ही जी इलेक्शन डिस्प्युट्स होतात ते हायकोर्टात जातात. मग डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वकिलांचं नॉलेज कसं होतं हे MMC ऍक्ट मध्ये होतं. हे ZP मध्ये पण आहेत तरतुदी अशा स्वरूपाच्या तरतुदी ग्रामपंचायत ऍक्ट मध्ये पण आहेत आणि सगळे सिव्हिल कोर्टातच येतात बरेच अंशी. त्यातलं पहिलं मी डील करतो इलेक्शन पिटिशन्स. इलेक्शन पिटिशन्स जेव्हा बघतो तेव्हा कलम 7A 7B ही बघावी लागतात. 7A मध्ये इलेक्शन रोल करणं भाग आहे. 7B मध्ये वॉर्ड रोल मध्ये ज्याचं नाव आहे तो इलेक्शन रोल मध्ये आहे अशी डिमिंग प्रोव्हिजन आहे. कलम 8 मध्ये जो वॉर्ड रोल मध्ये आहे तो व्होट करायला क्रमप्राप्त आहे असे लिहिलंय. आणि 8A मध्ये हे व्होटिंग EVM किंवा बॅलेटने घ्यावं असं लिहिलंय. आणि सेक्शन 16 मध्ये इलेक्शन पिटिशन्स दिले. सेक्शन 16चा इंडिपेंडेंटली विचार करायचा नाही. 16 रेडविथ 403 405 करावा लागतो. 403 आणि 404 हा विचार करावा लागतो. कलम 16 रेडविथ कलम 403 रेडविथ कलम 404 आणि शेड्यूल चॅप्टर 1. म्हणजे जेव्हा इलेक्शन पिटिशन मला करायचंय ड्राफ्ट करायचा आहे तर मग मला काय करावं लागेल. कलम 7A 7B 8B कलम 16 प्लस 403 405 आणि शेड्यूल चॅप्टर 1 टॅक्सेशन रूल्स हे सगळं आपल्याला बघून मग आपलं इलेक्शन पिटिशन दाखल करावं लागेल. इलेक्शन पिटिशनची जी कन्सेप्ट MMC मध्ये आली आहे ती रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मधूनच आलेली आहे. त्यामुळे त्याच्याही तरतुदी आपल्याला बघाव्या लागतील. उदाहरणार्थ काय त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये. त्यात प्रत्येक डॉक्युमेंटला व्हेरिफिकेशन लागतं. आपल्याला काय सवय आहे आपण प्रिंटला व्हेरीफाय करून टाकतो मोकळे होतो. पण तसं नाहीये इथे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटचे आपण निशाणी 3 देतो. निशाणी 3च्या प्रत्येक पेपरवर तुम्हाला व्हेरिफिकेशन लागतं. ते व्हेरिफिकेशन प्रत्येक पेपरवर द्यावं लागतं. ऍफिडेव्हिट जे आहे तिथे लिहावं लागतं की ट्रू कॉपी ऑफ ऍफिडेव्हिट फॉर सर्व्हिस अपॉन रेस्पॉन्डंट्स आणि तिथे क्लायंटची सही लागते. आपण काय लिहितो कॉपीवर अपोजिट पार्टीने वकील सही करून टाकतो. इलेक्शन पिटिशन रद्द होतो. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या तरतुदी अत्यंत स्ट्रिक्ट आहेत. ट्रू कॉपी सर्व करायची विरुद्ध पक्षाला. प्रत्येक पेजवर सही लागते इलेक्शन पिटिशनची. पार्टी सुद्धा मी जर ज्या वॉर्डाचं इलेक्शन कंडक्ट करतोय त्या सगळ्या वॉर्डातल्या लोकांना पार्टी करावं लागतं. का कारण त्याच्या प्रेयरवर आहेत. कलम 404 मध्ये प्रिसाइजली तरतुदी आहेत. मी डिक्लेरेशन मला डिक्लेअर करा जिंकलं म्हणून त्याची इलेक्शन सेन्सर करा तो विनिंग कॅन्डिडेट सफिशियंट आहे. पण मला डिक्लेअर करा अशी तुमची प्रेयर असेल रिकाउंटिंगची प्रेयर असेल तो रिकाउंटिंग प्रेयर परत इथे नाही ती कलम 100 मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये. मग अशा स्वरूपाची जर प्रेयर्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ज्या कॉन्टेस्ट हारलेले सगळ्या लोकांना एक हारलेला वर असतो जिंकलेला खाली आणि उरलेले सगळे कॉन्टेस्टेड पण हारलेले हे खाली
त्याला पार्टी करावं लागतं. कॉर्पोरेशनला पार्टी करायचं, रिटर्निंग ऑफिसरला पार्टी करावं लागतं, इलेक्शन कमिशनला पार्टी करावं लागतं. कारण सेक्शन कलम 14 प्रमाणे इलेक्शन कमिशनच कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे स्थापन झालं त्यांनीच इलेक्शन घ्यायचे, त्यामुळे त्यांना पार्टी करावं लागतं. लोक वकील वर्ग इलेक्शन कमिशनला पार्टीच करत नाही, मग इलेक्शन कमिशन तिथेच फेटल होतो. म्हणजे कोण पार्टी करायचं याला सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट बघावा लागतो आणि हा कायदा पण बघावा लागतो. इलेक्शन कमिशनला 10 रुपयाचा स्टॅम्प आहे आणि लिमिटेशन काय, फक्त 10 दिवस. निकाल लागल्यापासून 10 दिवस इलेक्शन कमिशन करावा लागतो, घाई दाखल करून टाकायचं, नंतर सावकाश अमेंडमेंट करायची. ही जनरल प्रोसिजर आपण सगळी केलेली आहे, अडॉप्ट केली आहे. आणि मुख्य महत्वाची गोष्ट आहे, 403 कलम जे आहे प्रोसिजर फॉर इलेक्शन इन्क्वायरीजच्या संदर्भातलं आहे, त्यात 500 रुपयाचं डिपॉझिट द्यावं लागतं. ते दिलं गेलं नाही तर इलेक्शन कमिशन फेटल आहे. आता हा जनरली काय म्हणतात, सगळ्या बारचं कॅस इलेक्शन कमिशन किती असतात, हल्ली नाही. हल्ली वॉर्ड पद्धती असल्यामुळे 100 लोक उभी राहतात आणि इलेक्शन पिटिशन्स ही इलेक्शन झाल्यावर 500 जवळजवळ 150 काय 300-400 पर्यंत इलेक्शन पिटिशन दाखल होतात. आणि विरुद्ध पक्ष किती असतो, म्हणजे वकील वर्गाला इलेक्शन पिटिशनची ब्रीफ बऱ्यापैकी मिळतात. हे प्रिसाइजली माझं सजेशन आपल्याला आहे. हे बेसिक पेईंग काम आहे, त्यामुळे इलेक्शन पिटिशनचं आपल्याला माहिती असणं भागच आहे. त्यात आता सेक्शन 16 खाली काय म्हटलंय, इलॅबोरेटिव्ह सेक्शन आहे. त्याच्यामध्ये जर बेसिक करप्ट प्रॅक्टिस दिलेली आहे, करप्ट प्रॅक्टिस झाली असेल तर करप्ट प्रॅक्टिस आपल्याला माहिती आहे, मेजॉरिटी ती सांगणं मुश्किल आहे अशी एका तासाच्या लेक्चरमध्ये, पण करप्ट प्रॅक्टिस नमूद केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यात जर डिस्क्वालिफिकेशनचं एखाद दुसरं असेल, म्हणजे ही इज डिस्क्वालिफाईड पण त्यांनी कॉन्टेस्ट केली इलेक्शन, ते मुद्दे आहेत. इनप्रॉपर रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन पेपर, इनप्रॉपर ऍक्सेप्टन्स अँड रिजेक्शन ऑफ वोटिंग, अशा स्वरूपाची त्यात सेक्शन 16 खाली ग्राउंड्स केलेली आहेत. ही ग्राउंड्स मेकअप करून आपलं इलेक्शन पिटिशन द्यावं लागतो. इलेक्शन पिटिशन्सला पुरावा देऊन मग त्याचं जजमेंट होतं, हायकोर्टात अपील होतं, बाकी काही होत नाही. ही इलेक्शन पिटिशन्स ही अत्यंत वकिली दृष्ट्या, प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा सेक्ट आहे. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टातल्या वकिलांसाठी तर फार महत्वाचं आहे, कारण ती तेवढी एकच इलेक्शन पिटिशन्स चालवायची संधी आपल्याला मिळते. झेडपीला कायद्यात आहे, ग्रामपंचायती कायद्यात सेम आहे. रेफरन्सेस जे आहेत, आता आपल्याला काय म्हणतं, आपण सीपीसी मध्ये रिव्हिजन रेफरन्सचा विचार करायला असतो, हा रेफरन्स वेगळा आहे. एमएमसी मध्ये 2 रेफरन्स आहेत, स्मॉल कॉस्ट कोर्टही रेफरन्स करू शकतं, सिव्हिल कोर्टही रेफरन्स करू शकतं. ती सेक्शन 410 माझ्या अंदाजाने आहे, त्याच्याप्रमाणे ते रेफरन्स होतो सीपीसीच्या रेफरन्स प्रमाणे. पण हा रेफरन्स आहे, हा रेफरन्स हा वेगळ्या प्रकारचा रेफरन्स आहे. हा रेफरन्स करायचा असेल आपल्याला कलम 9 बघावं लागतं. या कलम मध्ये इलेक्शन काउन्सिलरची जेव्हा होते त्याचे क्वालिफिकेशन दिले, ते 2च, तो 21 वर्षाचा पाहिजे आणि तो त्या वॉर्ड रोल मध्ये, त्याचे इलेक्शन रोल म्हणजे म्युन्सिपल रोल मध्ये यादीत त्याचं नाव पाहिजे. 10 मध्ये त्याचं डिस्क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ते फार, हा सेक्शन 10 जवळजवळ 4 ते 5 पानी आहे, अत्यंत मोठा कलम आहे. ते साधारण एखादा दुसरा कॅन्डिडेट गुन्हेगार आहे, त्याला 2 पोरं आहेत, त्यांनी मिसकॉन्डक्ट केलेला आहे, त्यांनी अनुचित बांधकाम केलेलं आहे, प्रॉफिट ऑफ हाऊस ऑफ ऑफिस ऑफ प्रॉफिट त्यांनी कॉर्पोरेशनचं हेल्ड केलेलं आहे, कन्व्हिक्शन झालेलं आहे, त्याला कॉर्पोरेशनचं देणेकरी आहे, प्रॉपर्टी टॅक्स थकवलेला आहे, अशा स्वरूपाचं तिथे प्रिसाइजली कंटेन्शन्स 10 खाली आहेत, डिस्क्वालिफाय आहे. आणि डिसेबिलिटीज 10 खाली आहेत, 11 खाली आहेत कलम. त्याच्यामध्ये तो 3 कन्झिक्युटिव्ह विथ कॉर्पोरेशनच्या अप्रुव्हल गायब झाला, आलाच नाही कॉर्पोरेशनमध्ये. दुसऱ्या सेक्शन 10-11-3 मध्ये 6 महिने आला नाही, तो 10 खाली डिस्क्वालिफाय असेल, हे म्हणजे तो डिसेबल असेल तर 9 आणि 10 खाली असे डिस्क्वालिफिकेशन डिसेबिलिटीज नमूद केलेले आहेत. आणि मग 12 कलम येतो, त्या 12 कलमात प्रिसाइजली लिहिलेलं आहे. 12 कलमात खरं 11चाच उल्लेख आहे, पण त्याचा केसला डेव्हलप झाला की 10 खालचं डिस्क्वालिफिकेशन आणि 11 खालचं डिस्क्वालिफिकेशन असेल तर कॉर्पोरेशन मध्ये पहिल्यांदा टेबल करावं लागतं, कॉर्पोरेशनने ते डिस्कस करायचं. म्हणजे कोण, इलेक्टेड कॉम्बिनेट्स अँड नॉमिनेटेड काउन्सिलर्स, या दोन्ही काउन्सिलर्सनी डिस्कस करायचा इशू की डिस्क्वालिफिकेशन झालंय का, त्यांचं हो म्हणतं डिस्क्वालिफाय करून टाकतील. पण आपल्याला माहिती असं होत नाही. डिसेबल झालाय का, कॉर्पोरेशननी डिसाईड करायचं. कॉर्पोरेशन डिसाईड नाही करू शकलं, त्यात पुराव्याची गरज आहे, सिव्हिल कोर्टाची मदत घेणं गरजेचं आहे. मग कॉर्पोरेशनने रिक्वेस्ट करायची कमिशनरला कोर्टात. मग कमिशनर ऍट द रिक्वेस्ट ऑफ कॉर्पोरेशन रेफरन्स ड्राफ्ट करतात विथ द एड ऑफ देअर लिगल डिपार्टमेंट अँड दे फाईल इट इन द कोर्ट. मध्यंतरी 2 ते 3 वर्षापूर्वी 36 का 39 मी स्वतः दाखल केली रेफरन्सेस,
आणि सगळा बार माझ्या विरुद्ध होता. ज्युनियर, सिनियर, बाहेरच्या डिस्ट्रिक्टचाही बार आला होता, इव्हन मुंबई बार आला होता. आणि अशा स्वरूपाची लिटिगेशन ही 12 खालची चालतात. मग तिथे कमिशनर स्वतः सही करून दाखल करतो, कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर, आणि त्याचा पुरावा तिथे होतो आणि मग तिथे डिसिजन दिला जातो. म्हणजे 405 कलम बघावं लागतं, म्हणजे 403, 404. आजच्या रेफरन्स मध्ये जर आपण पाहिलं तर 403, 404, 405, 406, 407, 410, 434, 35, 36 पर्यंत, म्हणजे हेच कलम शेवटची फार महत्वाचे. Sir, sorry to interrupt. 5 minutes we have left, sir. हा, संपतच आलंय माझं. अशा स्वरूपाची ही रेफरन्सेस ही जज कडे, म्हणजे स्मॉल कॉज कोर्टात किंवा म्युन्सिपल अपिलामध्ये, सॉरी सिव्हिल कोर्टात किंवा स्मॉल कॉज कोर्टात ही तयार होतात. अशा स्वरूपाची रेफरन्सेसही आपल्याला डील करावी लागतात. झालंय रे नेवासे वकील, माझं झालंय. Yes, yes. Now I request Advocate Sujata Madam to please express vote of thanks, Madam. येस Over to you. सागर सर, थँक्यू. Yes. पटाईत सर, आपल्या माहितीपूर्ण व सहज सोप्या मार्गदर्शनाबद्दल जनअदालत टीमच्या वतीने मी आपणास मनापासून धन्यवाद देते. महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949च्या सर्व तरतुदींचा उहापोह व विश्लेषण आपण अत्यंत सहज, सोप्या व आकलनीय पद्धतीने करून दिलेत. तसेच यथायोग्य सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडेही मार्गदर्शनासाठी पुरवलेत. जनअदालतच्या संपूर्ण टीम कडून मी आपले शतशः आभार मानते आणि भविष्यात देखील जनअदालत संस्थेच्या मार्गदर्शनासाठी आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला द्याल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद सर. थँक्यू.